दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी. तो नायक पण असाच असतो की अनेक गोष्टींचा विचार करत असतो, त्याचं काही स्वप्न असतात, पण ते अनेक वर्ष त्याला ते हातच लावल्या जात नाही, ते काही ऍक्शन घेतल्या जात नाही. आणि मग ते ऍक्शन खरोखर कशी घेतल्या जाऊ शकते आणि ते ऍक्शन घेतल्यावर ते काम पुढे गेल्यावरती काय अडचणी येतात, अडचणीतनं मार्ग कसे निघतात, या सगळ्यावरती ही कथा आधारित आहे. पहिल्यांदा असं झालंय की मराठी पुस्तकाला मी ऍडिक्ट झालोय आणि ते तू माझी भाषा वापरलीस. एक्झॅक्ट तुम्ही जे बोललात की आजच्या तरुणाची जी भाषा आहे ज्याच्यात आपण इंग्रजी शब्द वापरतो, चूक बरोबर मला माहित नाही, पण मला ते आवडलं. सुरू करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु यश सर्वदा. गणपती रायाला, आई वडिलांना ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे आणि गुरुजनांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आजचा आपला कार्यक्रम आपण सुरू करूयात. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे माझे कर जुळती. या बोरकरांच्या पंक्तींना सार्थ ठरवत दिव्यत्वाची प्रचिती करून देणारे आपले अधिमान अतिथी अमृत देशमुख, अवकाशी मेघ दाटून आल्यानंतर आनंदाने बेभान होऊन नृत्य करणारे या मयुरा समान आतुर झालेले तुम्ही सगळे प्रेक्षक जन, व्यासपीठ आणि सुजन हो. आता विश्वात्मके देणे येडे वाग्यज्ञे तोषावे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की अरे काय आत्ता तर कार्यक्रम सुरुवात करतोय आणि ही पसायदान काय म्हणतेय. पसायदान शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी घेतो ना आपण, कारण पसायदान हे ज्ञानेश्वरांनी देवाकडे विश्व कल्याणाकरता मागितलेला प्रसाद आहे आणि म्हणून पसायदान हे कार्यक्रमाच्या शेवटी नेहमी घेतलं जातं. पण इथे ते त्या पसायदानाचा उल्लेख करण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. त्यातली एक ओवी अशी आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. अर्थात ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे आहे, पाण्याचा धर्म प्रवाहित राहणे आहे, त्याचप्रमाणे मानवाचा धर्म हा माणुसकीचा आहे. आणि ज्या दिवशी माणसाला या माणुसकीची प्रचिती येईल ना, त्या दिवशी धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने अंधार दूर होईल आणि ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळेल. आणि म्हणूनच या पसायदानाचा इथे उल्लेख केला. माक्तब हा शब्द मी माझ्या मित्राच्या एका मित्राच्या स्टेटसवर बघितला होता. मी त्याला विचारल्याचा अर्थ काय रे, तर तो म्हणाला की मॅक्तब मीन्स इट इज डेस्टाइन्ड, हे लिहून ठेवलेलं आहे. बरं ठीक आहे, पण मग आता हा मित्र कोण आणि मी हे काय मध्येच पसायदान मध्येच मॅक्तब काय. तर तो मित्र म्हणजे नचिकेत, माझा खूप चांगला मित्र. आणि त्यांनी हे मला सांगितलं होतं की डेस्टाइन्ड. तर आता नचिकेतला मी म्हणजे रिक्वेस्ट करते की त्यांनी त्याच्या ह्या सो कॉल्ड डेस्टिनीला प्रत्यक्षात आणण्याकरता काय काय केलं आणि त्याच्या मागची स्टोरी काय. नचिकेत, ओव्हर टू यू. थँक्यू. बसूनच बोलायचं आहे असं प्रकाशकांनी सांगितल्यामुळे बसूनच बोलतोय. येस. सो आजचे आपले प्रमुख पाहुणे अमृत देशमुख, आपल्या पुस्तकाच्या प्रकाशिका द्वितीया सोनवणे, आणि आपण सगळे शनिवारची संध्याकाळ असली तरी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आले, त्याच्याबद्दल पहिलेच तुमचे आभार. मी कालच गाडीत जाताना पुलंचं मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर परत एकदा ऐकत होतो. तसं मी बॉर्न अँड बॉटअप इन नागपूर, शिक्षण पण नागपूरच झालं आणि नागपुरापेक्षा 250 मैल लांब आहे, त्याच्यामुळे नागपुरी खाक्या दाखवण्याचा माझा हक्क आहे असं मी समजतो. पण 15 दिवसात दुसऱ्यांदा व्यासपीठावर बोलायची संधी मिळाली. म्हणजे 15 दिवसापूर्वीच आमच्या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि आज या पुस्तकाचं प्रकाशन.
त्यामुळे 15 दिवसात व्यासपीठावर 2दा बोलायची संधी मिळाल्यामुळे सार्वजनिक पुणेकर होत चालल्याचा प्रवास मला असं वाटतं सुरू झालेला आहे आणि तो तुमच्या सगळ्या पुणेकर मित्रमंडळींमुळे पुढे जाईल अशी आशा आहे. असो, तो काही आजचा आपला विषय नाही आहे. हा कार्यक्रम जेव्हा ठरला, याची रूपरेषा कशी असावी याच्याबद्दलची जी चर्चा झाली, त्याच्यात आम्ही असं ठरवलं की शेवटचे 10 मिनिटं प्रश्न उत्तरांसाठी ठेवूया आपण. की पाहुणे आपल्याकडे आले आहेत, अमृत देशमुख, त्याचं काम मोठं आहे. एक कोणाला काही प्रश्न असतील तर ते पाहुणे, लेखक आणि प्रकाशक असं विचारू शकतात. आणि अपेक्षित हेच होतं की जास्तीत जास्त प्रश्न हे पाहुण्यांनाच विचारले जातील. पण मी विचार केला की समजा आपल्याला कोणी प्रश्न विचारलाच तर थोडीफार तयारी हवी, म्हणजे अगदीच ब्लँक जाणं पण काही बरोबर नाही. तर मग मी विचार करायला लागलो की कुठला प्रश्न विचारू शकतात आपल्याला, कोण काय विचारू शकतं. आणि ह्या सगळ्या पॉडकास्टिंगच्या थोड्या अनुभवामुळे एक प्रश्न नक्की सुचला की हे विचारू शकतात की तुला या पुस्तकातलं सगळ्यात जास्त काय आवडलेलं आहे. मग म्हटलं त्याच्यावर विचार करूया, म्हणून मी पुस्तक परत एकदा चाळलं की काय सांगता येईल आपल्याला, की आपल्याला काय आवडलं या पुस्तकातलं सगळ्यात जास्त. त्याचं उत्तर मला काही मिळालं नाही. तो विषय मी सोडून दिला पुढे आणि आपल्या कामाला लागलो. रात्री झोपायला जाताना आरशासमोरनं जाताना असं लक्षात आलं रे, वजन खूप वाढलंय. आणि मग झोपायला गेल्यावर लक्षात आलं की अरे, आपण व्यायाम चालू करणार होतो, सकाळी लवकर उठणार होतो, धावायला जाणार होतो, नवीन बूट घेतल्या आत्ताच, पण ते झालं नाही. आणि असं अनेक स्वतःला आपण नावं ठेवतो तसं चालू झालं. आणि हे करता करता झोप लागली आणि अर्धवट झोपेतच माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं की आपण अनेक गोष्टींचा विचार करतो, स्वप्न बघतो, अनेक इच्छा असतात आपल्याला आयुष्यात की हे करायचंय, ते करायचंय, पण बऱ्याचशा गोष्टी होतच नाही, त्याच्यावर ऍक्शनच घेतल्या जात नाही. या पुस्तकाबद्दलचे विचार, या पुस्तकात लिहिण्याची इच्छा माझ्या मनात आली, त्याला सुरुवात झाली, ते लिहून पूर्ण झालं, ते छापल्या गेलं आणि आज त्याचं प्रकाशन होतंय. त्याच्यामुळे एखादी गोष्टीचा विचार केला आणि ती अस्तित्वात आली, याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. आणि म्हणूनच त्या पुस्तकाबद्दल समजा कोणी मला विचारलं की तुला काय आवडलं, तर हे पुस्तक लिहून पूर्ण झालं हेच सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे. मी जसं म्हटलं की आपण खूप विचार करतो सगळ्या गोष्टींचा आणि ते होत नाही. आणि हे उत्तर मला मिळाल्यावर मला हे लक्षात आलं की या पुस्तकाचा गाभा पण तोच आहे. म्हणजे या पुस्तकातली जी गोष्ट आहे, त्या गोष्टीतला जो नायक आहे, तो नायक पण असाच असतो की अनेक गोष्टींचा विचार करत असतो, त्याचं काही स्वप्न असतात, पण ते अनेक वर्ष त्याला ते हातच लावल्या जात नाही, ते काही ऍक्शन घेतल्या जात नाही. आणि मग ते ऍक्शन खरोखर कशी घेतल्या जाऊ शकते आणि ते ऍक्शन घेतल्यावर ते काम पुढे गेल्यावरती काय अडचणी येतात, अडचणीतनं मार्ग कसे निघतात, या सगळ्यावरती ही कथा आधारित आहे. त्याच्यामध्ये उत्तर मला सुचलं, ते काही खूप विचार करून सुचलं नव्हतं, पण ते सुचलं आणि तो योगायोग असा होता की त्याचा आणि पुस्तकाचा गाभा हा सेम होता. आता हे सर्कल मी जसं म्हटलं की विचार केला आणि तिथपासून ते पूर्ण झालं. एक सर्कल असतं की कुठल्याही गोष्टीचं आपण स्वप्न बघितलेलं आहे, विचार केलेला आहे, तिथपासून ते पूर्ण होणं हा एक सर्कल असतं. हे सर्कल, हे लूप पूर्ण होणं हे योगायोग होतं का माझ्या बाबतीत? तर असं विचार केला तर कदाचित ते नव्हतं. कारण गेले 3 वर्ष झाले मी पॉडकास्टिंग सुरू केल्यानंतर अनेक गोष्टींचा मी विचार केला, त्या सुरू केल्या आणि त्या पूर्ण झाल्या. त्या चांगल्या झाल्या नाही झाल्या त्या माहीत नाही, त्याला यश मिळालं नाही मिळालं ते माहीत नाही, पण त्या पूर्ण झाल्या. सो हा पॅटर्न कशामुळे झाला की आधी आणि आयुष्याच्या दुसऱ्या गोष्टींमध्ये जसं मी म्हटलं की व्यायाम सुरू करायचा तो चालू झालेला नाहीये, पण पॉडकास्टिंग म्हणा, पुस्तक म्हणा, इन्स्पिरेशन कट्टा मी सुरू केला, त्याच्यानंतर माझे अजून 5 पॉडकास्ट सुरू झाले. इन्स्पिरेशन कट्टामध्ये मी अनेक प्रयोग करत गेलो, वेगवेगळ्या प्रकारचे एपिसोड करत गेलो, 2 पुस्तकं आले. तर एवढ्या सगळ्या गोष्टी कशा होऊ शकल्या? तर हा विचार केल्यावरती असं उत्तर त्याचं आहे की इन्स्पिरेशन कट्टामध्ये मी ज्या ज्या लोकांशी गप्पा केल्या त्या लोकांकडनं मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या शिकायला मिळाल्यामुळे माझी मानसिकता बदलली आणि त्या मानसिकता बदलल्यामुळेच हे सर्कल माझे पूर्ण होत गेले. हे अशा अनेक गोष्टी मी या इन्स्पिरेशन कट्ट्याच्या प्रवासात मी शिकलो आणि ते कुठेतरी डॉक्युमेंट करावं अशी माझी इच्छा होती.
कारण डिजिटल माध्यमातून मी अनेक लोकांपर्यंत पोहोचत होतोच, पण जे पुस्तकात जेव्हा येतं त्याची ऑथेंटिसिटी थोडीशी अजून वाढते किंवा क्रेडिबिलिटी थोडीशी वाढते. कारण प्रोसेस असते की डिजिटल माध्यमांमध्ये गैरप्रकार पण खूप होतात, लोकांची कंटेंट चोरतात किंवा अशा पण गोष्टी होतात. पुस्तकांमध्ये ते होत नाही, कारण प्रकाशक असतात, प्रकाशकांची स्वतःची प्रक्रिया असते की कोणाचं कुठून चोरलेलं तर नाहीये किंवा काहीतरी चुकीचं तर लिहिलेलं नाहीये, खोटं तर लिहिलेलं नाहीये, ह्या सगळ्या प्रक्रिया असतात. आणि त्याच्यामुळे पुस्तकाची क्रेडिबिलिटी ही नाही म्हटलं तरी डिजिटल माध्यमांपेक्षा थोडीशी जास्त आहे अजूनही. आणि म्हणून ते पुस्तक लिहायचं मला विचार आला. आणि हा विचार आला असतानाच एक गोष्ट पण मला सुचली, जी साधारण मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आम्ही एका मीटला असताना मी पौर्णिमालाच सांगितली होती आणि तिला ती पटली. आणि योगायोग कसा झाला की तिथून वापस आल्यावर माझी आणि द्वितीयाची पण, आम्ही आधीपासून एकमेकाला ओळखतो पॉडकास्टर दोघेही असल्यामुळे, पण परत एकदा भेट झाली आणि त्या स्वतःहून मला म्हणाला की तू काहीतरी लिही, मला असं वाटतं तू लिहिशील चांगलं. आणि मी त्यांना म्हटलं की हो लिहायचं आहे, पण मला असं काही खूप प्रीची लिहायचं नाही, मी काय शिकलो, मी असं शिकलो तसं शिकलो, पण एक गोष्ट माझ्या मनात आहे ती मी तुम्हाला सांगतो, ती तुम्हाला आवडली तर बघा. आणि मी त्यांना ती सांगितली आणि त्यांना ती पण आवडली. आणि त्याच्यातनं मग तो प्रवास सुरू झाला. अनेक अडचणी तर होत्याच, मराठी लिहायची सवय नव्हती, लिहायला खूप वेळ लागला, विचार करायला. त्यांचा खूप मोलाचं योगदान त्याच्यात होतं की प्रत्येक वेळेस ते चांगला इनपुट देत होते. तर असं करत करत आज ही कादंबरी तुमच्या समोर आलेली आहे. आणि ही कादंबरी असल्यामुळे इस कहाणी के सभी पात्र काल्पनिक है. याचा कुठल्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध हा निव्वळ योगायोग आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कादंबरी वाचलेली आहे ते इथे कॅरेक्टर शोधत बसू नका, सापडणार नाहीये. सो ही कादंबरी आली. आता मराठी मी म्हटलं की लिहायला कठीण होतं ह्या सगळ्या गोष्टी, मग मराठी का? तर मी पॉडकास्ट पण जेव्हा सुरू केला तेव्हा मराठीत सुरू केला मुद्दामून, इंग्रजीत नाही केला. आणि पुस्तक पण लिहिताना मला इंग्रजीत सोपं केलं असतं, कारण इंग्रजी लिहिण्याची सवय आहे. इंग्रजीमध्ये खूप टूल्स अवेलेबल आहेत, AI टूल्स, की प्रूफ रिडिंगसाठी, रायटिंगसाठी. ते आमची प्रक्रिया बहुतेक लवकर झाली असती मराठी पुस्तकापेक्षा. पण मराठीतनं गोष्टी सांगणं किंवा मराठी पुस्तकं, म्हणजे आज इथे क्राऊड जो बसलाय किंवा ऑनलाईन पण आपला हा जो कार्यक्रम बघतील, मला ही खात्री आहे की याच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी कुठलंच मराठी पुस्तक गेल्या अनेक वर्षात वाचलंच नसेल. याचा दोष कम्प्लिटली सप्लाय साईडचा आहे, लेखकांचा आणि प्रकाशकांचा आहे. वाचकांचा दोष अजिबात नाहीये. चांगली पुस्तकं एकतर येत नाही किंवा ती येत असतील तर ती लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत. तर दोन्ही गोष्टी टॅकल करण्यासाठी किंवा दोन्ही गोष्टींचं हे करण्यासाठी मी मराठीत लिहिण्यासाठी मी आग्रह धरला. आणि मी पण ऑनलाईन पद्धतीने किंवा थोड्याशा मॉडर्न पद्धतीने ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक पोचावं ही त्यांची नेहमीच त्या आग्रही असतात त्या गोष्टीसाठी. सो सप्लाय साईडला ऍटलिस्ट इथे बाकी लेखक पण बसले आहेत. सो आम्ही प्रयत्न नक्कीच करू की चांगली पुस्तकं मराठीत आली पाहिजे. आणि दुसरा याचा एक अपेक्षित म्हणजे जी अपेक्षित हे आहे ते तर की पुस्तक वाचून लोकांना काहीतरी फायदा होईल आहेच, पण कदाचित असंही होऊ शकतं की पुस्तक वाचून कुणाला असं वाटेल की अरे हे काय लिहिलंय फालतू, की ही कुठली भाषा आहे, ही कुठली पद्धत आहे. तर मी त्या लोकांना पण आग्रह करेल की हो, म्हणजे नक्कीच मी काय तेवढा प्रतिभा नाहीये, पण तुमची भाषा चांगली असेल, तुमच्याकडे चांगली स्टोरी असेल तर तुम्ही लिहा. गरज आहे चांगल्या लेखकांची. तर मी लिहू शकतो तर तुम्ही नक्कीच लिहू शकता. तर त्याच्यामुळे मराठीत मी लिहिण्याचा हा आग्रह धरला. या पुस्तकाच्या लिहिण्यामध्ये, या पुस्तकाच्या पूर्ण होण्यामध्ये अनेक लोकांचा कॉन्ट्रीब्युशन आहे, अनेक लोकांचा वाटा आहे. माझे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या कृपेनेच हे सगळं पूर्ण झालं आहे. माझे आई वडील आज इथे येऊ शकले नाही, माझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे. माझे सासू सासरे आज इथे आहेत. माझे सगळे मित्रमंडळी, पॉडकास्टर ग्रुप आमचा सगळ्यांनी, पौर्णिमा आहे, निरंजन आहे, मुक्ता आहे, सचिन आहे, सुजाता, सगळ्यांनी एका फोनवर इथे येऊन कॉन्ट्रीब्यूट करायचा हो म्हटलं. माझ्या परिवारातले लोक सगळे, माझ्या भाऊ बहिणी हे सगळे आहेत. आणि या जागेसाठी इथे आज हा कार्यक्रम ठेवला, भावार्थ, त्यांचे खूप खूप आभार. एका फोनवर इथे येण्यासाठी
ऐकल्याबद्दल, मुंबईवरनं पुण्याला आल्याबद्दल अमृतचे खूप आभार. त्याच्यानंतर पुस्तकाचे जे अक्षर जुळणी आहेत ते रमेश भंडारी सर, त्यांची खूप मदत झाली आम्हाला. मुखपृष्ठ ज्यांनी केलेलं आहे ते गिरीश सहस्रबुद्धे सर. त्याच्यानंतर द्वितीया आणि त्यांची पूर्ण टीम, म्हणजे फक्त द्वितीया, नीमट्री लॅब्स, नीमट्री पब्लिकेशन हाऊस आणि द्वितीया आणि त्यांची पूर्ण टीम यांचा खूप चांगला त्याच्यात हातभार लागला. माझा मुलगा अभिमन्यू, तर त्यांनी पण प्रोत्साहन दिलं मला, नेहमी म्हणायचा लिही बाबा तू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी बायको प्रिया, तर तिच्याशिवाय ते होऊ शकलं नसतं. कारण संध्याकाळी घरी आल्यावरती मी पॉडकास्टिंग आणि लिखाण या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असताना तिने घर खूप चांगलं सांभाळलं. तर त्याच्यासाठी तिचे खूप खूप आभार. आणि हे पुस्तक नक्की विकत घ्या, लोकांना पण सजेस्ट करा वाचायला, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आपण मराठीच्या माध्यमातून. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार परत एकदा इथे आल्याबद्दल. आणि आता पुढचा कार्यक्रम आपण एन्जॉय करूया. छान, धन्यवाद नचिकेत. तुझा या पुस्तकामागची स्टोरी आम्हाला कळली. बरं, पुस्तक लिहिणं हे जितकं महत्वाचं असतं ना, तितकाच मोठा वाटा हे पुस्तक प्रकाशन करणाऱ्या व्यक्तीचा किंवा ऑर्गनायझेशनचा पण असतो. तर नीमट्री पब्लिकेशन्स ह्यांनी तो विश्वास या पुस्तकावर दाखवला. तर प्रकाशनाचा व्यवसाय पुढे नेणाऱ्या द्वितीया सोनावणे यांची ही दुसरी पिढी आहे. आणि द्वितीया या स्वतः एक IT प्रोफेशनल आहेत, पण पुस्तक वाचन आणि त्याबद्दलचा जिव्हाळा असल्यामुळे त्या प्रकाशनाकडे वळल्या. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की IT प्रोफेशन सोडून आपण या व्यवसायात आला आहात. आणि नवीन पिढीच्या लेखनांना वाव मिळावा आणि पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं याकरता त्या सतत कार्यरत असतात. आता त्यांच्याकडून ऐकूयात की त्यांचं काय म्हणणं आहे पुस्तकाबद्दल. थँक्यू. माझा आवाज येतोय सगळ्यांना? थोडंसं एक थोडं मागे जाऊन सांगते की काय झालं होतं. एकदा नचिकेतला आय थिंक मंदार कुलकर्णींचं विश्वसंवाद म्हणून पुस्तक त्याचं प्रकाशन होतं पुण्यामध्ये. मंदार कुलकर्णी पण आमच्या मराठी पॉडकास्टर्स ग्रुपचे मेंबर आहेत आणि ते वन ऑफ द फर्स्ट ज्यांनी मराठीमधून विश्वसंवाद नावाने पॉडकास्ट सुरू केला. आणि त्यांचं पुस्तक, त्याचं नाव पण माझ्या मते विश्वसंवादच आहे, त्याचं प्रकाशन झालं होतं. राजहंस प्रकाशनने ते पुस्तक काढले. त्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. सगळेच पॉडकास्टर मंडळी, आमची मित्रमैत्रिणी सगळेजण आम्ही होतो. आणि ते पुस्तक घरी, मी त्यांचा पॉडकास्ट एखादा दुसरा ऐकला होता, पण जेव्हा ते पुस्तक घरी आणलं आणि ते जेव्हा चाललं आणि वाचले काही चॅप्टर्स, तेव्हा मला असं वाटलं की अरे, पुस्तकातून त्याच्यातलं जे काय म्हणतात नगेट्स जे आहेत ते अजून छान कळत आहेत, मग तेव्हा मला वाटलं की आणि नचिकेत तर होताच, आणि त्याचा आता तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल पण आवर्जून सांगते की त्याचा तो टॉपचा पॉडकास्टर आहे मराठीमधला आणि ऑडिओ पॉडकास्टमधला, टू बी प्रिसाइज. आणि त्याचे पॉडकास्ट म्हणजे त्याचा प्रत्येक पॉडकास्ट म्हणजे प्रयोग असतो, नवीन एपिसोड म्हणजे एक नवीन प्रयोग असतो आणि तो छान असतो. तर मग मी जसं तो म्हटला, आमचं बोलणं झालं आणि मी त्याला म्हटलं, आणि आय थिंक त्याच वेळी त्याचाही ते योगायोग होता म्हणून तो शब्द जो वापरला हां. तर मग नचिकेत वॉज रेडी, मला पण वाटत होतं. आणि मग ते सुरू झालं. आणि मग काही दिवसांनी पुन्हा एका फोनमध्ये कळलं की नाही, मी फिक्शनमध्ये लिहितोय. तर मी थोडीशी चमकले, अरे फिक्शन? मी तर विचार केला होता की विश्वसंवाद सारखं आपण म्हणजे जे इंटरव्ह्यू घेतले त्याचे प्रश्नोत्तर असं असणार आहे. याचं कारण असं की मला स्वतःला फिक्शन म्हणजे मला नाही आवडत. मी सेल्फ हेल्प वाचते किंवा स्पिरिच्युअल वाचते किंवा असं, म्हणजे त्याच्यात मी जास्त नाही रमत फिक्शनमध्ये. पण आता मला ऑब्व्हियसली त्याला डिमोटिवेट करायचं नव्हतं आणि मला म्हणजे 2 क्षण मला थोडंसं वाटलं की विचार डोकावून जातो, तसं झालं. पण मी काही बोलले नाही, म्हटलं ठीक आहे, लेट हिम राईट, आपण बघूया. आणि मग त्याने ते पहिला खरडा दिला,
तो आय थिंक काहीतरी 25% वगैरे होता. मग तो आला माझ्याकडे, तो मी वाचला आणि तो छान झाला होता. आणि तोपर्यंत त्या पहिल्या 25% स्टोरीनी उचल पण नव्हती खाल्ली. पण त्याच्यामध्ये एक असं आहे की एक प्रथितयश उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडे या कथेचा नायक जाऊन त्यांच्याशी बोलतोय आणि त्याला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो. पण तो इंटरव्ह्यू नंतर होणार आहे, पण त्याच्या आधी तो त्याचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करते की मला काहीतरी चालू करायचं आहे, पण मला हे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग ते त्याच्याशी बोलून त्याला मार्ग दाखवतात. ते कॉन्व्हर्सेशन मला इतकं इंटरेस्टिंग वाटलं की मी त्याला म्हटलं, अरे पुढचा खरडा लवकर दे ना, ते अर्धवट संपवलंयस तू, मला खूप उत्सुकता लागली आहे. तर मग मला तेव्हा असं कळलं की अरे हा ना माणूस छुपा रुस्तम आहे, याला लिहायला जमतं. कारण लिहिणं हे प्रत्येकाला जमेल असं नाही. ओघवती भाषा किंवा कथेमध्ये ग्रिप असणं ते खूप महत्वाचं आहे. आणि ते मला असं वाटतं, आय मे बी रॉंग, पण ते काही अंशी गिफ्ट असतं, गॉड गिफ्ट असतं. म्हणजे काही जणांना जसं जन्मजात गाता येतं, काही जण खूपच हुशार असतात बौद्धिक, तसं मला असं वाटतं की त्याला ते गिफ्ट आहे. तर मग पहिला खरडा झाला, त्याच्यानंतर त्याने दुसरा खरडा दिला. त्याच्यामध्ये त्याने कथेनी छान ग्रिप घेतली. मग त्याचा डिवोर्सचं तर होतच, मग त्याच्यानंतर दुसरी मुलगी येते त्याच्या आयुष्यामध्ये, मग तिसरी मुलगी येते. मग मला वाटलं अरे हे काय करतोय, लिव्ह इन रिलेशनशिप, सिगरेट काय ओढतोय, दारू काय पितोय, असं 2 मिनिटं म्हणजे मग मी स्वतःला समजत नाही द्वितीया, डोंट जज हिम, मे बी ही हॅज समथिंग. मग मी पुन्हा गप्प बसले. मग पुन्हा तिसरा खरडा आला आणि देन थिंग्स मेड सेन्स, कारण त्याला ह्याच्यातून काहीतरी सांगायचं आहे. पण ते भाषण दिल्यासारखं नाहीये. किंवा काय म्हणतात, आपल्याला सांगायचं असतं की तू सिगरेट ओढू नको, पण सिगरेट ओढू नको म्हटलं तर कोणी ऐकत नाही, बरोबर. मग त्यांना गोष्ट सांगा. तर मला असं वाटतं की कथानक त्याच्याकडे लिहिण्याचं गिफ्ट तर आहेच आहे, कथानक ग्रिपिंग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कथेचा जो नायक आहे अनिकेत, त्याच्याबरोबर प्रत्येक टप्प्यावर त्याच्याबरोबर आपण प्रवास करतो आणि त्याच्या प्रत्येक टप्प्यात तो जो शिकतोय ते आपण शिकतो. म्हणजे आता याच्यामध्ये अजून एक गंमत झाली की याने नचिकेतने जे लिहिलंय ते त्याचं टायपिंग त्याने ते मॅकबुक मध्ये केलं होतं. त्याच्यात ते मराठी इंग्लिश असं मिक्स झालेलं, म्हणजे मराठी शब्द कित्येक इंग्लिशमध्ये होते. तर ते आम्हाला करताना त्रास झाला मला आणि भंडारींना. आता भंडारींनी काय केलं, मी म्हटलं की ठीक आहे ते करतील, मी त्यांना पाठवून दिलं. त्यांनी पुन्हा तेच केलं आणि मला पाठवून दिलं. मग ते मी बसून प्रत्येक तो इंग्लिश शब्द मराठीत केला. पण मग ते किती करणार ना. मग असं म्हटलं की नाही, राहू दे, ही मॉडर्न भाषा आहे, मराठी आणि इंग्लिश मिक्स आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही असा प्रयत्न केलाय की मराठी जे सहज येतं मराठी ते मराठीच आहे, पण जिथे संवाद आहेत जे इंग्लिशमध्ये हवे ते इंग्लिश केले. तर आम्ही प्रयत्न केलाय त्याला न्याय द्यायचा. तुम्ही अल्टिमेटली वाचक वर्ग सांगेल आम्हाला की ते योग्य आहे की नाही. पण तो नक्की त्रास झाला. पण त्या त्रासामध्ये एक गोष्ट चांगली झाली, जवळजवळ 6 वेळा ते पुस्तक मी वाचलं, कारण मला ते वाचावं लागलं. कारण मला माहिती होतं नचिकेत कंटाळा करणार आहे, भंडारींकडे लक्ष नाही दिलं तर ते थोडंफार राहू शकतं ना. म्हणजे मी थोडीशी आय एम अ बॅड प्रोजेक्ट मॅनेजर, माझं IT काही गेलेलं नाहीये माझ्या डोक्यातून. पण 6 वेळा वाचल्याचा फायदा एक झाला की प्रत्येक वेळी मला एक नवीन लर्निंग मिळालं त्याच्यातून. आणि लर्निंग म्हणजे मला स्वतःला, म्हणजे आता मी एक काय म्हणू शकतो, एक नवीन माझा पण धंदा सुरू झालेला आहे, माझी IT कंपनी आहे, तर मला पण खूप स्ट्रगल्स असतात. तर मग त्याच्यातनं मला तिथून हेल्प झाली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्रोक्रॅस्टिनेशनचा टॉपिक आहे किंवा दिरंगाई, असे वेगवेगळे ह्याच्यामध्ये तर मग मला कधी कधी असं व्हायचं की अरे मला ना आज खूपच कंटाळा आलाय. मग मला आठवायचं की नाही, अनिकेत असं म्हटलं होतं, मग मी ते उघडून वाचायचे चक्क. म्हणजे मग तेव्हा मला, म्हणजे हे सगळं सांगायचा उद्देश असा की खूप सिरियस असं नाहीये काहीच. एकदम छान मस्त कथा आहे जी तुम्हाला समकालीन आहे, म्हणजे यंगस्टर्स रिलेट करू शकतात. जुनी पिढी, माझे आई वडील, कुठल्याही, म्हणजे 18च्या पुढे कोणीही जर ते उघडलं तर तुम्ही रिलेट करू शकाल. जज करू नका, त्याच्याकडे एक नवीन प्रयोग म्हणून बघा. आणि कुठेच म्हणजे असं भाषण दिलंय किंवा असं काही नाहीये. यू एन्जॉय द प्रोसेस.
आय थरली एन्जॉयड द प्रोसेस. ओके, कधी कधी वैतागले मी, पण म्हणजे ॲट दी एंड आय एम व्हेरी हॅपी विथ ते जे काय आलंय प्रॉडक्ट. त्याच्याबद्दल मला खूप आय एम व्हेरी प्राऊड. आणि एक मला असं वाटतं की मराठी साहित्यामध्ये एक नवीन लेखक गवसलाय, आणि हे खरंच ऑनेस्ट ओपिनियन आहे. कारण आणि हा नवीन जॉनर आहे जो मला वाटतं जो तयार झालाय. कारण फिक्शनमधून सेल्फ हेल्प ज्ञान देणं मला माहीत नाही असं कोणी केलं असेल मराठीमध्ये. आणि ही त्याची पहिली कादंबरी आहे टेक्निकली, आणि असंच काम होत राहू दे. कारण ती शैली, ते गिफ्ट सगळ्यांना मिळत नाही, आणि त्या नॉलेजचं लाईट भाषेत कम्युनिकेशन होणं किंवा ते लोकांपर्यंत पोचणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर एवढं बोलून मी थांबते. थँक्यू. थँक्यू द्वितीया ताई. अगदी बरोबर. म्हणजे ते म्हणतात ना की सिम्पल थिंग्स आर द मोस्ट डिफिकल्ट वन्स. आणि मी पण पुस्तक वाचलंय. अगदी साध्या सोप्या शब्दात बोली भाषेत तुम्हाला खूप ज्ञान दिलंय त्यांनी, पण वाटत नाही की आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. तर पुढे वळूयात. आजचे आपले लाभलेले अतिथी, आमचे प्रमुख पाहुणे अमृत देशमुख यांची मी ओळख करून देते. खरं तर ओळख करून देण्याची गरज नाही आहे, पण शास्त्र असतं ते. तर भारताला वाचकांचा देश बनवायचं हे यांचं स्वप्न आहे, आणि त्याच करता मेक इंडिया रीड असं मिशन ते राबवत आहेत. बुकलेट नावाचं ॲप त्यांनी काढलंय, आणि त्या ॲपच्याद्वारे त्यांनी बऱ्याच पुस्तकांच्या समरीज लोकांपर्यंत आणि म्हणजे लाखो लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आता खरं सांगते की अमृतने एवढे सारे पुस्तकं वाचले आहेत आणि एवढ्या साऱ्या पुस्तकांच्या समरीज केल्या आहेत. मला प्रचंड उत्सुकता आहे की या पुस्तकाबद्दलचं त्याचं मत काय आहे. तर ऐकून घेऊया अमृतकडनं या पुस्तकाबद्दलचं त्याचं मत. खरं सांगायचं झालं तर मी मराठी पुस्तकं वाचत नाही. मग अशी कोणीतरी मला प्रश्न विचारला आणि मी खोटं बोललो, मला खोटं बोललो, सॉरी. आणि मग ह्याच्या पुस्तकाचं लॉन्च आणि मी प्रमुख पाहुणा म्हणून वाचायला घेतलं, पण काहीतरी बोलायला पाहिजे. अँड आय जज यू. पुन्हा तेच काय, कारण मी दारू पित नाही, आणि मला ओल्ड मॉन्क ही दारू आहे. मला मित्रांना विचारायला कळलं की ओल्ड मॉन्क नावाची दारू असते. मला कळलं नाही ओल्ड मॉन्क सारखा काय काढतोय कपाटात. आणि वाचायला घेतलं आणि मी हुक झालो. पहिल्यांदा असं झालंय की मराठी पुस्तकाला मी ऍडिक्ट झालोय. आणि ते तू माझी भाषा वापरलीस. एक्झॅक्ट तुम्ही जे बोललात की आजच्या तरुणाची जी भाषा आहे ज्याच्यात आपण इंग्रजी शब्द वापरतो, चूक बरोबर मला माहित नाही, पण मला ते आवडलं. आणि 3 जॉनरचं मिश्रण वाटलं मला. मला आधी वाटलं ऑटोबायोग्राफी, खरंच वाटलं मला. नंतर काही असे छान सेल्फ हेल्प मेसेजेस ऑन प्रोक्रॅस्टिनेशन, इन्स्पिरेशन, ते सेल्फ हेल्प पुस्तक झालं. आणि मग हा बोला की सगळं काय खरं नाही ह्यातलं. मग ते फिक्शनल कॅरेक्टर्स आहेत. तर नेहा, अमृता, नेहा तुझी बहीण नाहीये, खऱ्या बहिणीचं नाव वेगळं आहे, अमृता नाही होते. आणि मग मुलाचं नाव अभिमन्यू आहे. मी समजतो ऋग्वेद, त्याला हाक म्हणजे ऋग्वेद. सगळा गोंधळ आल्यापासून चाललाय. मी समजतो सगळं खरं आहे. तर आय थिंक 80% पुस्तक वाचले. सो मला एंड माहित नाही, आणि बरं झालं नाही तर मी ते सांगून टाकलं असतं आणि ते स्पॉइलर झालं असतं. तर दिस इज आय थिंक द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट की आय एम हुक टू फॉर द फर्स्ट टाइम आय एम हुक टू अ मराठी बुक. आणि मगाशी हा सहज बोलता बोलला बघा की पॉडकास्टचे जे इंटरव्ह्यूज त्यांनी घेतले त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी पुस्तक लिहिलंय. ह्यात सगळ्यांना आपल्याला एक बोध घेण्यासारखं एक आहे की आपण एक परफॉर्मन्स लोकांसाठी करतो. बरेच वेळ की पॉडकास्ट म्हणा किंवा काही लोकांसाठी. अक्षरशः बऱ्याच वेळेला मला जेव्हा व्याख्यानासाठी बोलवतात, ते जे ऑर्गनायझरची मुलं असतात ना, ते माझं ऐकत पण नाहीत, कारण ते बिझी असतात. त्यांना वाटतं आपण तर दुसऱ्यांसाठी करतो. त्यांनी बघा काय केला, हा स्वतः एक मोठा ऑडियन्स आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं, आणि त्यातून त्याला पुस्तक लिहायची एक प्रेरणा आली. त्याचे व्ह्यूज, सबस्क्रायबर्स ते सेकंडरी. आय थिंक इट्स अ बिग थिंग दॅट वी शुड लर्न फ्रॉम हिम, की आपण स्वतःसाठी क्रिएट करतो, राईट, दुसऱ्यांसाठी नाही करत. आपण जे त्यातनं शिकलो लोक पण शिकतील, राईट. सो हॅट्स ऑफ. खरंच खूप छान पुस्तक लिहिलंय. मी मनापासून जातो, आणि मी तर प्रमुख पाहुणा बोलवलं म्हणून नाहीये, जेन्युइनली सांगतोय की पुस्तक खूप छान लिहिलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट. आता कसं वाटतंय? थँक्यू अमृत. आणि एका फोनवर मी नाही आलो,
त्यांनी मला मिठाईचा बॉक्स पाठवला दिवाळीत, स्वतः मिठाईला आला, बऱ्याच गोष्टी झाल्या, एका फोनवर नाही आलो. पोलखोल झाली नचिकेत. मिठाईचा बॉक्स माझ्याकडे नाही. माझ्याकडे तर मुळीच नाही आलेला. मी मिठाईचा बॉक्स पाठवला नाही, मी त्याच्याकडे जाऊन कुंदा खाऊन आलेलो आहे. तर खूप छान अभिप्राय. आणि मला म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर परत एकदा वाचावं असं वाटतं, एवढं सगळं ऐकून की कुठेतरी मी काहीतरी मिस करते का असं वाटतं. खरं तर विचारायला गेलं तर मला असं वाटतं ना की पुस्तक हे एका प्रसादासारखं असतं. म्हणजे बघा ना, प्रसाद बनवताना आपण त्याच्यात सगळ्या चवी टाकतो, गोड टाकतो, खारट, आंबट, तिखट, कडू सुद्धा प्रसाद असतो. आणि लेखक सुद्धा जेव्हा एक पुस्तक लिहितो ना, तेव्हा हे सगळे अनुभव त्या पुस्तकात लिहून मग तो ते पुस्तक तयार करत असतो. आणि ते स्वतः करता नाही करत ना, तो ते पुस्तक करून तो लोकांना देतो, लोकांना वाटतो. आपण एक प्रसाद लोकांना वाटतोच की नाही. तर आणि वाचकांना सुद्धा वाचताना त्या प्रसादाचा अनुभव येत असतो. असं एकही पुस्तक नाही की ते वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं काहीही शिकायला मिळालेलं नाही. तर हे माझं म्हणजे एक मत आहे. आणि आता मला असं वाटतं की आपण खूप महत्वाच्या टप्प्याकडे वळूयात, या पुस्तकाचं लवकरात लवकर विमोचन करूयात. तर मी अमृत देशमुख, नचिकेत शिरे आणि द्वितीया सोनावणे यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे विमोचन करावे. जो जे वांछिल. आता ना असं आहे की आपले जे अतिथी आहेत तर ते फार दुरून आले आहेत, ओके नाही, मुंबईवरनं आले. तर त्यांचं थोडं छोटंसं एक आमच्यातर्फे स्वागत करूया. तर मी श्रद्धा मायेकर यांना विनंती करते की त्यांनी इथे येऊन अमृत देशमुखांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करा. आत्ताच बोलला पुस्तक एक प्रसाद असतं, ते मिळालं मला. आता वळूयात पुस्तकाच्या अभिवाचनाकडे. म्हणजे कसं आहे ना, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हे पुस्तक वाचलं नसेल, आणि असेलही, ज्यांनी असेल त्यांना तर याच्यात अजून काही कळू शकतं, पण ज्यांनी वाचलं नाहीये त्यांच्याकरता आम्ही थोडी उत्सुकता वाढवायचा प्रयत्न करतोय. तर मी सचिन पंडित यांना विनंती करते की त्यांनी इथे अभिवाचना करता यावं. सचिन पंडित हे स्वतः एक व्यावसायिक असून अभिनेता आणि लेखक पण आहेत. आणि ऐकाकी या ॲपद्वारे त्यांनी पाठ्यपुस्तकांना सोप्या भाषेत ऑडिओ माध्यमात आणले आहेत. तर सुरू करूयात. आणि त्यांच्यासोबत मी पण थोडीशी साथ देणार आहे. नमस्कार. शनिवारी संध्याकाळी अमृता ऋग्वेदला खाली ग्राउंडवर घेऊन गेली होती. मी स्टीफन कोवेचं पुस्तक वाचत बसलो होतो. अनेक पारायणं झाली होती माझी त्या पुस्तकाची. इतक्यात माझा फोन वाजला. माझी मैत्रीण आरती आली होती. आरती तशी माझ्या मैत्रिणीची मैत्रीण, पण आमच्या दोघांची केमिस्ट्री फार छान जुळायची. दोघांच्या आवडीचे अनेक कॉमन विषय होते. भेट नाही व्हायची फार, पण लहर आली की एकमेकांना फोन करायचा आणि तास दीड तास गप्पा मारायच्या. सगळी चर्चा बौद्धिक असायची. इतिहास, भौगोलिक राजकारण, ह्युमन सायकोलॉजी असे अनेक विषय असायचे. तिनं माझं आमरसाचं स्टेटस बघितलं होतं आणि कुठून आंबे मिळवलेस हे विचारायला फोन केला होता. अनेक महिन्यात आमचं बोलणं झालंच नव्हतं आणि पुस्तक लिहिणं चालू केलंय हे तिला अजून कळलेलंच नव्हतं. म्हणजे मी लिहिणार आहे, विषय काय आहे याबद्दल आम्ही बोललो होतो. त्यामुळे आता खरोखर लिहायला सुरुवात झाली हे ऐकून तिचा आनंद फार झाला आणि मी खूप छान लिहिणार असा विश्वास तिनं बोलून दाखवला. हळूहळू आता मला सध्या पडलेला प्रश्न म्हणजे सातत्य कसं राखायचं यावर विषय आला. सातत्य हे महत्वाचं असूनही मला ते राखता येत नाहीये आणि त्याचा मला खूप त्रास होतोय असं मी तिला सांगितलं. तिनं सगळं ऐकून मला म्हणलं, तुझ्याकडून दिरंगाई होते आहे. तर मला जरा रागच आला. मी तिला विचारलं, आरती अगं मला माहिती आहे की माझा अप्रोच जरा कॅज्युअल असतो, पण कामात दिरंगाई करतो असं का वाटतंय तुला? अरे, मी तू दिरंगाई करतोयस असं नाही म्हटलं.
अरे आत्ता तर म्हणलीस ना की दिरंगाई होती तुझ्याकडून. हो. मग मी टाइमपास करतोय असं वाटतंय का तुला? अरे अनिकेत, शांत हो जरा. मी तू दिरंगाई करतो आहेस असं नाही बोलले रे. तुझ्याकडून दिरंगाई होते असं म्हणाले. छान. काय फरक आहे दोन्हीमध्ये? हे बघ, जे काम आपल्याला आवडत असतं ना ते आपण कसंही पूर्ण करतो. पण काही कामं अशी असतात ज्यासाठी आपलं मन आपल्याला सतत त्यापासून दूरच नेत असतं. अच्छा, जसं की? जसं की तुला तुझ्या घरच्यांनी, मित्रमैत्रिणींनी, इतर सगळ्यांनी प्रेमाने म्हणा, लाडाने, रागवून, धमकवून सगळ्या प्रकारे स्मोकिंग करू नकोस असे सांगितले असेलच ना. इकडून तिकडून माझ्या स्मोकिंगवर विषय येतोच, म्हणून मी फक्त पुढे एवढंच म्हटलं. असं असलं तरी प्रत्येक वेळेस तुझं मन तुला सांगतं, अरे आपण काय एवढं पण स्मोक नाही करत रे, आता अमुक तारखेला सोडू, आज खूप डोकं जड झालंय, तो अमुक माणूस इतके वर्षांपासून स्मोक करतोय, सोबत मी व्यायाम पण करतोच ना, वगैरे वगैरे. छान. आज काय अँटी स्मोकिंग डे वगैरे आहे का काय? नाही, पण अस्वस्थ करणारे मुद्दे आलेच पाहिजे ना मित्रांच्या गप्पांमध्ये. ओके ओके मॅडम, पुढे बोला. तर जसं काही काम करायला आपलं मन आपल्याला अनुकूल करणं सांगत असतं ना आणि आपल्याला ते काम करायला भाग पाडतं, तसंच काही काम करायला आपलं मन आपल्याला प्रतिकूल कारणं देत असतं. आणि आपल्यासाठी ते काम महत्वाचं असलं तरी आपल्याला त्या कामापासून दूर करत असतं. हे सगळं सबकॉन्शियस लेवलला होतं आणि आपण मुद्दाम नसलो करत ना तरी आपल्याकडून दिरंगाई होत असते. दिस इज इंटरेस्टिंग. पण अशी काही विशिष्ट कामं असतात? विशिष्ट काम म्हण किंवा विशिष्ट परिस्थिती म्हण. कुठली? आता सांगू? सांग ना. म्हणजे काय, आत्ता कुठे उत्सुकता निर्माण झाली आणि तू विचारते सांगू का? मग ऐक. हे थांब, मी एक काम करतो, पेपर पेन घेऊन येतो, चालेल? गप्पे, ऐक चुपचाप. बरं बोल. हे बघ, काही कारण ऑब्व्हियस असतात, जसं टाइम मॅनेजमेंट. आता मोबाईल हे पण सगळ्यात मोठं कारण आहे, कारण मोबाईलच्या त्या नोटिफिकेशनमुळे आपलं लक्ष भरकटत जातं आणि आपल्याला वेळ अपुरा पडतो. पण हे वरवरचे कारण तुझ्यासाठी नाहीत, बरोबर. तर आपल्या मेंदूला ना 2 गोष्टी प्रिय आहेत, किंवा असं म्हणूया त्या 2 गोष्टी केल्यानेच आपण जिवंत राहतो असं मेंदूला वाटत असतं. पहिलं कारण म्हणजे आनंदी राहणं आणि दुसरं कारण म्हणजे सुरक्षित राहणं. नक्कीच. या 2 भावना, आनंद आणि सुरक्षा आपल्यासाठी अति आवश्यक आहेत, खूप आवश्यक आहे. तर मेंदू आपल्याला या 2 भावनांमध्ये जास्तीत जास्त वेळ ठेवायचा प्रयत्न करतो. एक उदाहरण म्हणजे झोप विरुद्ध व्यायाम. यातलं काय आनंद देणारं आहे, काय नाही? अर्थात झोप. बरोबर. मग मेंदू आपल्याला 100 कारणं सांगत असतो झोपण्यासाठी आणि त्या योगे व्यायाम न करण्यासाठी. खरं आहे का हे? आता आपले पूर्वज जेव्हा गुहेत राहायचे ना तेव्हा त्यांना माहिती नसलेल्या परिसरात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे असे होत असेल, हो ना? कारण तिकडे काय आहे, कोणती श्वापदं आहेत हे माहिती नसायचं रे त्यांना. राईट. ते सगळं आपल्या डीएनए मध्ये उतरलं आणि म्हणून नवीन काही करताना आपला मेंदू आपल्याला सावधतेचा इशारा देत असतो आणि शक्यतो नवीन काही करूच नका असं सांगत असतो. परफेक्ट. पण म्हणजे आनंदी आणि सुरक्षित असणं आपल्या सर्व्हायव्हलसाठी आवश्यक असल्यामुळं अप्रिय काम किंवा नवीन काम करायला आपला मेंदू लगेच तयार होत नाही, बरोबर? हो. आणि म्हणून अप्रिय आणि नवीन काम ते कितीही महत्वाचं असलं तरी ते करायला आपल्याला मेंदूची साथ मिळत नाही. आणि सुरुवात करताना इच्छाशक्ती असली ना तरी ती पुढे कमी झाली तर परत मेंदू त्या कामाच्या प्रतिकूल कारणे आपल्याला देतो आणि मग सातत्य टिकत नाही. म्हणजे दोष माझ्या मेंदूचा आणि त्याच्या अगोदर पासून होत असलेल्या प्रोग्रामिंगचा आहे, नाही का? आता काही कामं अशी असतात की जी आपल्याला वाटतं आपल्या लायकीची नाहीत.
म्हणजे आपला दर्जा, शिक्षण, अनुभव, वय वगैरे वगैरे बघता हे मी का करायला हवं असं आपल्याला वाटत असतं. आता ते काम भलेही आपल्याला आपल्या कामाचा भाग असो किंवा बॉसने सांगितलेलं काम असो किंवा घरातलं काम असो, आपल्याला वाटतंच ना हे मी का करावं. आपण बोलत नसलो तरी मनातून वाटतच असतं. मग परत मेंदू आपलं काम करतो. येस, होतं खरं असं. आणि या उलट असंही असू शकतं की आपण ते काम करायला घेतलं, म्हणजे आपण ते काम करायला घेतलं तर आहे, पण आपल्याला मनातून विश्वासच नाहीये की आपण हे करू शकतो. पण मला वाटतं की मी ते करू शकेन म्हणून. अरे तू नक्कीच करू शकशील, पण हे एक कारण आहे दिरंगाईचं. आणखीन काय असू शकतं कारण? एक खूप महत्वाचं कारण म्हणजे आपण काम करायला तर घेतो, आपला स्वतःचा विश्वास पण असतो, पण लोक काय म्हणतील ह्याची भीती मनात असते. बऱ्याच गोष्टी आपण आधी कधीच केलेल्या नसतात, त्या पहिल्यांदा करताना लोकांचा विचार मनात येतोच आणि मग परत मेंदू आपलं काम करतो. राईट. पण परफेक्शनचा काय संबंध याच्याशी? बघ, आपल्या मनात प्रत्येक गोष्टीचं मापदंड छापलेलं असतं. लहानपणापासून जे अनुभव घेतो त्यामुळे चांगलं काय वाईट काय हे आपण ठरवलेलं असतं, म्हणजे सबकॉन्शियसली. कदाचित तुझं उदाहरण इथे येऊ शकेल, मला नक्की नाही माहिती, पण मला असं वाटतं की तू उत्तम पत्रकार आहेस, हो की नाही? तुझे लेख रिपोर्ट्स वाचून लोक इम्प्रेस होतात. हो, तुझा एक बेंचमार्क आहे, तू त्या लेवलचं लिहितोस, बरोबर? ऍब्सोल्युटली. आता कदाचित पुस्तक लिहिताना जर तुला त्या लेवलचं लिहिणं सुचलं नाही तर तुला वाटेल अरे हे काय फालतू लिहिलं यार. म्हणजे असं मी एक उदाहरण, म्हणजे हे एक दिरंगाईचं उदाहरण होऊ शकतं. आता हे उगीच मनाने उदाहरण दिलंय मी, मला खरं माहिती नाही असं होतं आहे की. पण यू आर राईट, खरंच असं होतंय. बघ, कुठल्याही बाबतीत असं होऊ शकतं ना. आपण नवीन काम करायला घेतलं की त्या क्षेत्रातल्या सगळ्या टॉपच्या लोकांशी आपली तुलना आपण करत असतो आणि मग त्या लेवलचं काम होत नाही म्हणून आपल्याला वाईट वाटतं. राईट. आपण करू शकतो का हा प्रश्न मनात निर्माण होतो आणि त्यातून परत मेंदू आपले खेळ खेळतो. तुला माहितीये, 3 वर्षांपूर्वी मी एकदा सायकलिंगला गेले होते. मी रोज जॉगिंगला जायचे, तुला माहितीये ना. येस. पण आता सायकलिंगची हौस आली होती, भारी. माझ्या मैत्रिणीचे फोटो बघायचे रोज फेसबुकवर, ती रोज 20 किलोमीटर सहज सायकलिंग करायची रे. माझी 5 किलोमीटर करूनच तुमच्या पाहिजे. एक पायडल अजून वर मारवे ना. दुसऱ्या दिवशी कॉन्फिडन्स गेला, आपल्याला जमणार नाही असं वाटलं आणि मग नवीन घेतलेली सायकल बाहेर काढायची इच्छाच होईना. मन रोज काहीतरी कारण तयार करायचं, वाटायचं एवढा फिटनेस असून मला जमत नाही तर काय होणार. पण मग मला सांग, याच्यावर उपाय काय? म्हणजे ऑल इज वेल असं कसं म्हणायचं? ते तुला शोधावं लागेल ना. मी थेरॉटिकल गोष्टीत एक्सपर्ट आहे हे तुला माहिती आहे, बरोबर? हे बघ, असं अर्धवट सोडून चालणार नाही. उपाय सांग सरळ. अरे प्रत्येकाचा उपाय ज्याला त्याला त्याचा शोधावा लागतो. गुरुदेव, मी आपल्याला शरण गेलोय, त्यामुळे उपाय तुम्हाला सांगायला लागेल. पण सिरियसली काय करता येईल ग? एकतर ह्यापैकी नक्की तुझ्या दिरंगाईचं कारण कोणतं हे शोधलं पाहिजे, ठीक आहे? कारण ते नक्की माहिती असणं हे पहिलं पाऊल. पुढे काय उपाय करायचा हे खरंच वैयक्तिक आहे. त्यानंतर मात्र कारण माहिती असून उपाय न शोधणे हा आळशीपणा आहे. ठीक आहे. पण मला अजूनही कळलेलं नाही की नक्की हे कारण शोधायचं कसं. नाटक करू नकोस अनिकेत, तू शोधून काढशील, उगाच माझी खेचू नकोस. अगं नाही, मी सिरियस आहे. तिने गमतीत विचारलं. कोणा बाबतीत सिरियस आहेस? तुझ्या बाबतीत. गलत ट्रेन पकड रहे हो बाबू. काश ये ट्रेन रास्ता भटक जाए. वो तो संभव नहीं. द वर्ल्ड इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम
पॉसिबल, राईट? राईट. थँक्यू. थँक्यू सचिन. आता तुम्ही हा पीस ऐकल्यानंतर असं होतं ना की आपण एका वाचकाकडनं, बरं आता अमृत स्वतःही लेखक आहेच, पण त्याचा वाचनाचा अनुभव दांडगा आहे. आपल्यामध्ये अजून एक लेखक आहे. आता त्यांच्या या पुस्तकाबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला खूप मी उत्सुक आहे. तर मी इथे आमंत्रित करते निरंजन मेढेकर यांना की त्यांनी त्यांच्या जो जे वांशील या पुस्तकाबद्दलच्या प्रतिक्रिया आपल्या सगळ्यांसोबत मांडाव्यात. थँक्यू पौर्णिमा. अमृत म्हणाला तसं पुस्तक खरंच खूप हुक करणारं आहे. म्हणजे माझी एक सवय आहे की रात्री झोपताना माझी वाईफ पण आहे मोहिनीच्या मुळे मी रोज झोपताना पुस्तक वाचतो एक कुठलं तरी, एक अर्धा तास तरी. म्हणजे मला झोप चांगली लागते आणि काही स्वप्न वगैरे पडत नाहीत फार. तर सध्या कथासंग्रह जरा आवडत आहेत, त्यामुळे प्रिया तेंडुलकर किंवा सानिया, मोनिका गजेंद्र गडकर यांचे कथासंग्रह खूप वाचतोय मी. आणि त्यात नचिकेतचं पुस्तक आलं तसं की अरे इतकी चांगली लिंक ही चालू आहे तर कादंबरी घ्यावी का. आणि त्यात त्याचा पहिलाच अटेम्प्ट आहे असं नाही म्हणलं तरी मनात असतं. पण मी साधारण 10ला वगैरे वाचायला घेतलं ते आणि 2 वाजले रात्रीचे. आणि असं झालं की दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं. म्हणजे एवढं खरंच ते म्हणजे हे खूप मोठं क्रेडिट आहे. म्हणजे मला असं वाटतं की तो माझा मित्र आहे, आम्ही ओळखतो एकमेकांना म्हणून मी अजिबात सांगत नाहीये. तुम्ही स्वतः पुस्तक विकत घ्या आणि नक्की बघा. मला असं वाटतं की जसं ही पौर्णिमा म्हणाली तसं आपल्या प्रत्येकामध्ये एक लेखक असतो. आणि मला असं खरोखर वाटतं की 2 प्रकारचे लेखक असतात, एक लिहिणारे आणि दुसरे वेगवेगळ्या कारणांनी न लिहिणारे. आणि त्यातला सगळ्यात मोठा असतो एक तर तो न्यूनगंड असतो. मला असं म्हणायचं की नचिकेतनी पहिल्या कॅटेगरीत तो आलेला आहे, त्याचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि त्याचा एक मला गुण असा वाटतो की तो खूप चांगला लिस्नर आहे. म्हणजे ते पॉडकास्ट जरी ऐकले ना आपण, मुलाखतींच्या पॉडकास्टमध्ये बऱ्याचदा असं होऊ शकतं की ज्याची आपण मुलाखत घेतोय त्याच्यापेक्षा आपल्यालाच मध्ये मध्ये बोलायची काहींना एक उर्मी दाटून येऊ शकते किंवा ते माझं टायटल आहे शेवटी असं म्हणून एक ते हे. पण नचिकेत ज्या पद्धतीने मुलाखत घेतो तर ती मला असं वाटतं की खूप एंगेजिंग असते. आणि तो ते टिपकागदासारखं टिपतो सगळं. म्हणजे दरवेळेला अनुभव हे फक्त पुस्तकं वाचून किंवा फिल्म्स बघून येत नाहीत, तर आपण जिवंत माणसांशी इंटरॅक्ट करून जे आपला अनुभव विश्व समृद्ध होतं त्यांच्या लाईफ जर्नीज मधून, तर ते तो खूप चांगल्या प्रकारे करतोय असं हे जाणवतंय पुस्तक वाचताना. पुस्तकाच्या फॉर्म बद्दलही अमृतनी खूप चांगलं सांगितलं, त्यामुळे मी ते रिपिटेशन नाही करत. पण खरोखर म्हणजे ते जाणवतं. म्हणजे ज्या माणसांनी खूप सोसले आयुष्यात, सहन केलंय, तर तो जेव्हा ते अनुभव मांडतो कादंबरीच्या रूपात तेव्हा ते खरंच खूप प्युअर असतात, नितळ असतात. तर तो एक नितळपणा त्याच्या पुस्तकात प्रत्येक पानात जाणवतोय. म्हणजे आत्ताचं समकालीन लेखन विश्व थोडंसं बघितलं तर माझा काही व्यासंग फार मोठा नाहीये. पण मला मागे एक जण अप्रोच झालेला आणि तो मला म्हणत होता की मी एक कादंबरी लिहितोय, पण ती समजून घ्यायला ना एक थोडासा वरचा क्लास पाहिजे वाचकांचा. मला हे फार फनी स्टेटमेंट वाटलेलं. तर मला हे खूप छान वाटतंय जोझे वांशीलचं की कुठल्याही वयोगटातल्या माणसानी ते वाचलं, आवडेल ना आवडेल, प्रत्येकाची इम्प्रेशन्स वेगळी असू शकतात, पण त्याला नक्की ते समजेल अशा सोप्या शब्दात. आणि ते नागपुरी जी मराठी आहे त्याचा एक खूप छान लहेजा त्यात आलेला आहे कळत न कळत. आणि मला वाटतं की ते खूप चांगलं आहे. कारण बऱ्याचशा लोकांचं असं होतं की पुण्यात आलं की ते विनाकारण पुणेरी किंवा पुणेरी भाषा विनाकारण आत्मसात करण्यापेक्षा आपली जी ओरिजिनॅलिटी आहे ती तो जपतो. त्याच्यामुळे काय बे, वापस, हे जे काही शब्द आहेत टिपिकल मराठवाडी किंवा वैदर्भीय नागपुरी, तर ते खूप छान आलेले आहेत. सो मला खात्री आहे, हे त्याचं दुसरं पुस्तक आहे. कादंबरी पहिली असली तरी पॉडकास्टिंगचंही मी पुस्तक वाचणं नाही झालं पूर्ण, पण चाललं ते. तर तोही वेगळा फॉर्म असून, जॉनर वेगळा असून, तेही त्यांनी तितक्याच ताकदीने लिहिलंय. आणि कादंबरी तर फारच अप्रतिम झालेली आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की पुस्तक विकत घ्या, वाचा आणि त्याला अभिप्राय नक्की द्या. थँक्यू. थँक्यू निरंजन. तुझं मत फार महत्वाचं होतं आमच्याकरता. थँक्यू सो मच. पुढे मी सुजाता साळवीला इथे आमंत्रित करते.
ती एक छोटासा अजून एक पॅराग्राफ तुमच्यासमोर अभिवाचन या पुस्तकाचं अभिवाचन करणार आहे. सुजाता साळवी एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि तिचा स्वतःचा पण सुद्धा पॉडकास्ट आहे. तर सुजाता. नमस्कार. सगळ्या मित्रमंडळींचं, प्रमुख पाहुणे आणि सगळ्यांचं अभिवादन. नचिकेतचं मी खास अभिनंदन करते. त्याची 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. मला त्याचं कौतुक हे वाटतं की त्याचा जो इन्स्पिरेशन कट्टा पॉडकास्ट आहे हा खूप मोटिवेशनल, सॉलिड, पॉवर पॅक्ड आहे आणि त्याच्याकडे खूप छान कॉन्टेंट होता, पण त्याने तो डायरेक्ट न छापता त्याची प्रतिभा वापरली आणि कष्ट घेतले आणि हे पुस्तक लिहिलं. यासाठी मला त्याचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे ज्ञान डायरेक्ट देण्यापेक्षा त्याने गोष्ट सांगितली. म्हणजे माझं पॉडकास्ट गोष्टींचं म्हणून मी ते म्हणत नाही, पण गोष्ट सांगितली की लोकांपर्यंत पोहोचते चांगली. कारण बरेचसे पॉडकास्टर असतात तसे ते व्हॉइसला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करून ते छापतात आणि मला वाटलं पॉडकास्टिंग पुस्तक तसंच आहे, पण तसं नाहीये. ते हाऊ टू क्रिएट अ पॉडकास्ट त्याच्यावर आहे आणि त्याचा मजकूर जो जे वांचीलमध्ये तू मांडलेस. राईट. आणि त्यासाठी त्याने कष्ट घेतले तेवढे. त्याच्या काही शॉर्ट स्टोरीज त्याने पाठवल्या होत्या, तेव्हा मला जाणवलं होतं की त्याच्यामध्ये तो नॅक आहे सॉलिड. आणि पुस्तक वाचताना पण ते जाणवलं मला. अगदी सहज सोप्या भाषेत अगदी लगेच निरंजन म्हणाला तसं कनेक्ट झाली मी. तर जो जे वांछील या पुस्तकाचा जो नायक आहे अनिकेत जोशी, विद्याने मगाशी तो प्रसंग सांगितला होता, तो निराश झालाय. त्याच्या आयुष्यात एक प्रसंग, अशा घटना घडल्या आहेत की तो निराश झालाय आणि एके दिवशी तो एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत चौगुले, सिनियर व्यावसायिक, त्यांचं भाषण ऐकतो आणि प्रेरित होतो आणि त्यांना भेटायला जातो. आणि तेव्हा ते त्याला विचारतात, तू काही अशी स्वप्न पाहिली आहेस का ज्यांच्यासाठी तू प्रयत्न केलायस? तर तो आठवतो आणि त्यांच्या दोघांमध्ये तो काही संवाद होतो, तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. दॅट इज द मोस्ट फेवरेट पार्ट ऑफ माय बुक. येस. सो आय थँक यू फॉर दॅट. चौगुले: काय मग जोशी, आठवलं का? मी: हो, म्हणजे 1-2 स्वप्न असतील. चौगुले: अनेक लोक आपल्या संपूर्ण आयुष्यात एकाही स्वप्नाच्या मागे हात धुवून लागत नाहीत. का माहिती? मी: नक्की नाही माहिती. चौगुले: एखादं लहान मूल जेव्हा थोडी मोठी उडी मारायला जातं तेव्हा त्याचे आईबाप त्याला काय सांगतात? मी: सांभाळून पडशील. चौगुले: अगदी बरोबर, सांभाळून पडशील, नाही जमणार तुला. असं नसतं ते. ही वाक्य आपण अगदी आपल्या घरात, शाळेत शिक्षकांकडून आणि नोकरीत बॉसकडून पण ऐकतो आणि ते आपण इतकं मनात बसतं आपल्या ते की आपण ते सत्य मानायला लागतो. म्हणजे आपण विचार करतो, स्वप्न बघतो, पण लोकांनी आपल्याला कधीतरी कोणत्या तरी बाबतीत सांगितलेलं असतं ना की तू बुद्धू आहेस, आळशी आहेस, गरीब आहेस, लहान आहेस, तुझं नशीब वाईट आहे, तुला अनुभव नाहीये, तुझ्या घरची परिस्थिती चांगली नाहीये. यापैकी काहीतरी आपण डोक्यात फिट केलेलं असतं आणि आपणच ठरवतो की स्वप्न आणि वास्तव यात फरक आहे. आपण स्वतः तो अनुभव घेतलेलाच नसतो. आपण सुरुवात पण करत नाही आणि ठरवतो हे स्वप्नच आहे, वास्तव होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे जोशी, काही लोकांना ना सांभाळून पडशील, नाही जमणार तुला, असं नसतं ते. अशी वाक्य ऐकूच येत नाहीत. मला ऐकू यायची, पण समोरचा कितीही मोठा असला तरी मी मनात म्हणायचो, तुम्हाला वाटतं अशक्य, मला शक्य वाटते. अहो, म्हणूनच गुरुत्वाकर्षणाला मागे टाकून विमानं उडाली ना. माणूस चंद्रावर पोचला. घरी बसून व्हिडिओ कॉलवर अमेरिकेतल्या मित्राला तुम्ही फोन करताच ना. आणि इतर कुठलीही गोष्ट घ्या, हो, कुठलाही शोध घ्या, खेळातला रेकॉर्ड घ्या, कलेतलं काही घ्या, कधीतरी त्यापैकी प्रत्येक गोष्ट अशक्य वाटत होतीच ना. वन डे मध्ये कोणी 200 धावा करतील असं कधी वाटलं होतं का? तुम्ही तो हा सिनेमा पाहिलाय का, दादासाहेब फाळकेंवरचा, हरिश्चंद्राची फॅक्टरी?
तो माणूस वेडा होता असे त्याचे नातेवाईक आणि शेजारी म्हणायचे. हा मध्यमवर्गीय मराठी माणूस ज्याला त्या क्षेत्राचं काहीही बॅकग्राऊंड नाही, शिक्षण नाही, तो सिनेमा काढणार? जे आजपर्यंत भारतात कोण्या बड्या माणसानेही केलं नाही तो प्रयत्न एक चाळीत राहणारा माणूस करणार? अहो, अशा वेड्या माणसाने ज्याच्याकडून कधीच अपेक्षा नव्हती त्याने जादू केली, एका संपूर्ण उद्योगाची सुरुवात केली. आहेत ना अशी उदाहरणं? मी सर, हे सगळं मान्य आहे, पण हे जे लोक होते ते काहीतरी वेगळे असतील ना. तुम्ही म्हणालात ना की ते निगेटिव्ह गोष्टी ऐकतच नाहीत, त्यासाठी त्यांचे कान बंद असतात. ही गॉड गिफ्ट नाही का? सामान्य माणसाला हे नाही करता येत. चौगुले: अहो जोशी, नाही. तुम्ही ठरवलं तर तुम्ही आजपासून निगेटिव्ह गोष्टी ऐकणं बंद करू शकता. ते कसं? चौगुले: मला सांगा, मनापासून आठवून सांगा. असं कधी झालंय का की सगळे म्हणत होते नको करूस, पण तुम्ही ते केलं? काही असू शकतं, खेळाबाबतीत, प्रेमाबाबतीत, कॉलेजच्या ॲडमिशनबद्दल, लग्नाबद्दल, नोकरीबद्दल, काही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आपण सगळ्यांच्या विरोधात जाऊन केलेलंच असतं. आपल्याला जे मनापासून वाटत असतं ना, त्यावेळेस आपण प्रत्येक जण निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करतोच. ते स्वाभाविक आहे. मी असेल कदाचित, पण मी कितीही म्हटलं तरी हे पटत नाहीये की त्यांना काहीतरी वेगळी शक्ती नसते. तुम्ही तुमचं उदाहरण देता, धीरूबाईंचं देता. कुठेतरी व्यावसायिक होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तुमच्यात आधीपासून असतीलच ना. चौगुले: अहो जोशी, आमच्या अख्ख्या कुटुंबात कोणी साधं ठेल्यावर भाजी पण विकली नाही. मी जेव्हा स्वप्न बघायचो ना की मशीन बनवायचा कारखाना टाकायचा आहे, तेव्हा खरं सांगतो मला हे पण माहिती नव्हतं की ह्याला व्यवसाय म्हणतात. यासाठी पैसे किती लागतात, ते कुठून आणायचे, माणसं कशी जोडायची, एकच खरं होतं, यातलं मला काहीच माहीत नव्हतं. हे मी स्पष्टपणे लोकांना सांगायचो आणि त्याची माहिती करून घ्यायचो. लोक हसायचे, पण तरीही मी बेशर्मासारखा विचारायचो. अहो, तुमचा पोशाख बघून, आडनाव बघून लोक सांगतील तरी. विचार करा माझं काय होत असेल. देव जाणतो, मला व्यावसायिक होण्यासाठी काय लागतं हे माहिती नव्हतं आणि जन्मजात पण ते माझ्यात नव्हतं. मनापासून एखादी गोष्ट हवी असेल ना तर काहीही शिकता येतं. मला सांगा, एखाद्या मुलीचा नंबर किंवा पत्ता मिळवण्यासाठी नाही कधी धडपड केली का तुम्ही? आणि आणखी एक सांगा, का बरं देव मला काहीतरी जास्त देईल तुमच्यापेक्षा? मी: नशीब, कर्म, दैव. चौगुले: माझा या गोष्टींवर विश्वास आहे. यश आणि अपयश हे तुमच्या दैवावर निर्भर आहे. पण मी यश आणि अपयशाबद्दल बोललोच नाही. मी फक्त म्हटलं स्वप्न पहा आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. यश येईल की नाही तुमच्या हातात नाही, पण यासाठी जे काही शक्य आहे ते करणं, सातत्याने, चिकाटीने प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे आणि ते करायला हवं. इनफॅक्ट मी प्रयत्नांबद्दल पण बोललो नाही. पहिलं पाऊल म्हणजे स्वप्न बघायचं आणि स्वप्न पूर्ण होतात हा विश्वास बाळगायचा. कसं, काय, कधी ही पुढची पावलं आहेत. आता मला काय बोलावं हे कळत नव्हतं. काही सेकंड थांबून तेच पुन्हा बोलले. कसला विचार करताय जोशी? तुम्ही इथे आलात आणि हे सगळे प्रश्न विचारलेत, याचाच अर्थ तुम्ही स्वप्न पाहिलंय. आता फक्त कोणीतरी तुम्हाला सांगायला हवंय की अरे बाबा, आहेस तू वेडा, करशील तू मेहनत, होतील तुझी स्वप्न पूर्ण. पण जोशी, मी तुम्हाला हे सांगणार नाही, कारण मी जर हे तुम्हाला सांगितलं तर प्रत्येक वेळेस तुम्ही व्हॅलिडेशनसाठी बाहेर कोणाला तरी शोधाल. बाहेर शोधू नका जोशी.
आत पहा. आतून व्हॅलिडेशन तुम्हाला मिळतंय, ते तुम्हाला ऐकू येत नाहीये. नीट ऐका. जोशी, ऐका नीट. बाहेर कोणी तुम्हाला सांगायला नाहीये. जो आत आहे तोच सांगेल. सॉलिड मोटिवेशनल. वा, किती छान ना. म्हणजे हे ऐकूनच अर्ध्या लोकांना इथे काहीतरी स्वप्न पूर्ण करायची इच्छा जागृत नक्कीच झाली असणार आणि त्यांनी ती करावीत, प्रयत्न तरी करावीत कमीत कमी माझ्यासारख्या लोकांनी. चला पुढे वळूयात. आता मी आमंत्रित करते मुक्ता चैतन्य यांना. स्क्रीन टाइम वाढल्यामुळे ना त्याचा गैरवापर होतो आणि खूप वेगळ्या गोष्टी घडत असतात. तर अशा जाळ्यात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी मुक्ता चैतन्य सतत कार्यरत असतात. स्क्रीन ॲडिक्शन सोडवण्यासाठी त्यांनी त्या काउन्सिलिंग पण करतात आणि शिवाय मुक्त पत्रकार आणि लेखिका सुद्धा आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा अभिप्राय द्यावा. धन्यवाद. सगळ्यात पहिले तुझं खूप अभिनंदन नचिकेतचं, कारण पुस्तक लिहिणं किती अवघड आहे ही प्रोसेस मला खूप जवळनं माहिती आहे. मी लेखिका आहे म्हणून नाही, मी एडिटर आहे म्हणून. कारण कसायाचं काम असतं ते आणि कोणालाच आवडत नाही एडिटर. सगळे त्याच्यावरती खूप चिडून रागवून बघत असतात सतत. त्यामुळे पुस्तक लेखन हा किती त्रासदायक, जीवघेणा, परीक्षा पाहणारा, थकवणारा आणि एका टप्प्यावर आल्यानंतर बास आता मी हे नाही करणार, पुरे असं वाटू शकतं, इतका अवघड आणि त्रासदायक प्रकार असतो हे मला खूप जवळनं माहिती आहे. त्यामुळे तुझं खूप अभिनंदन. आणि एकाच वेळेला 2-2 पुस्तकं तू केलीस त्याच्याबद्दल पण खूप अभिनंदन. ह्या पुस्तकाविषयी बोलायचं तर आता सुजातानी जो पॅरेग्राफ वाचला, मला असं वाटतं ते सार आहे ह्या पुस्तकाचं. त्यामुळे मी अजिबात कुठलीही कथा आणि त्याच्यातले नायक काय आहेत आणि पात्र काय करतात ह्याविषयी बोलणार नाहीये, कारण ते तुम्ही वाचा. ते सांगून त्यातली गंमत घालवण्यात काही अर्थ नाही. मला थोडंसं वेगळं वाटलं, कारण मी माध्यम अभ्यासक आहे. त्यामुळे माध्यमांचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा मला नेहमी असं वाटतं की 2 माध्यमांमध्ये काय संवाद होतो ह्याला खूप महत्व आहे. म्हणजे हे एक माध्यम झालं प्रिंट, पॉडकास्टिंग हे दुसरं माध्यम झालं, युट्यूब हे तिसरं माध्यम झालं. अशी वेगवेगळी माध्यमं आपण वापरत असतो. एक काळ होता जेव्हा ही एवढी सगळी माध्यमं नव्हती, आपण फक्त प्रिंटमध्ये काम करत होतो. पण आता आपण वेगवेगळ्या माध्यमांच्याशी जवळून संबंधित आहोत. आणि अशा वेळेला ती 2 माध्यमं एकमेकांशी संवाद करतात का, हा खूप इंटरेस्टिंग विषय असतो. आणि मला असं वाटतं की ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. कारण पॉडकास्टिंगमध्ये आलेले अनुभव, पॉडकास्ट करत असताना भेटलेल्या व्यक्ती, त्यांनी शेअर केलेल्या गोष्टी, त्यांनी त्याच्या इन्स्पिरेशनल कट्ट्यावरती ज्या कहाण्या सांगितल्या, ज्या हकीकती सांगितल्या, जे अनुभव शेअर केले, त्या अनुभवांचं ट्रान्सफॉर्मेशन हे एका पूर्णपणे वेगळ्या माध्यमात करणं, हा नुसता कंटेंट ट्रान्सफॉर्मेशन नाहीये, हे माध्यमांमध्ये झालेला संवाद आहे. आणि तो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने ह्या पुस्तकाच्या निमित्ताने आला. आणि अशा पद्धतीचे माध्यम संवाद किंवा अशा पद्धतीचे 2 माध्यमांच्या जोडण्या ह्याच्या पुढच्या काळात अधिकाधिक व्हाव्यात, होतील असं मला वाटतं. कारण शेवटी कंटेंट हा किंग असतो. त्यामुळे ह्याही पुस्तकाच्या संदर्भात तेच आहे. मला एकच शेवट करताना खूप आवडलेल्या 2 गोष्टी सांगायच्या. 2 चुका पुस्तकाने मांडलेल्या आहेत आणि मला त्या फार आवडल्या आहेत. त्याच्यातली पहिली चूक म्हणजे जी आपण सगळे करतो. म्हणजे मला ते वाचत असताना असं वाटलं की अरे, पात्र शोधायला जायची आजूबाजूला गरजच नाहीये. आपण स्वतःकडे बघितलंच की त्याच्यातली निम्मी पात्र आपल्यातच दिसतात स्वतःच, की अरे हे पण मी कधीतरी करते बरं का, हे पण मी करते. तर 2 चुका. त्याच्यातली पहिली चूक म्हणजे आपण भयंकर ओव्हर थिंकर असतो. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पुन्हा पुन्हा, अगदी त्यांनी खूप छान लिहिलंय की पहिली गोष्ट काय चूक करतो आपण, तर ज्या गोष्टींची गरजच नाहीये अशा गोष्टींचाही विचार करतो, की ज्याची खरंच आपल्याला विचार करण्याचीच गरज नसते. ते आपल्या परिघातले पण विषय नसतात, तरी पण आपण विचार करत राहतो आणि त्याने आपण आपली एनर्जी किती प्रचंड वाया घालवतो. आणि दुसरी चूक म्हणजे आरंभशूरता. सुरुवात करतो
आमच्या पॉडकास्टिंगमध्ये हा प्रकार खूप होतो. सुरू करतात लोक मोठ्या हौशीने, 5-6 एपिसोड झाले की ढेपाळतात. सो सातत्य, चिकाटी, की तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला सुरू करायची तर ती चालू केल्यानंतर खरी लढाई आहे. चालू करणं ही लढाई नसते. ती केल्यानंतर पुढे खूप मोठा प्रवास असतो आणि तो प्रवास अवघड असतो. ह्या 2 मला फार आवडलेल्या गोष्टी पुस्तकातल्या. आणि पुस्तक जरूर वाचा. बिंग एडिटर, मला प्रकाशकांचं पण खूप अभिनंदन करायचंय, कारण पुस्तकाची क्वालिटी हा सुद्धा खूप महत्वाचा भाग असतो. जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट घेता हातामध्ये, म्हणजे मी याला प्रॉडक्टच मानते, जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट घेता हातामध्ये, चाळता, तेव्हा त्याचा फॉन्ट, त्याच्या कागदाचा पोत, तर तुम्हाला स्पर्श केल्यानंतर काय वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये येत असतात. म्हणजे आम्ही एडिटर म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा हे सगळं बघत असतो की ते प्रॉडक्ट म्हणून वाचकाच्या हातात जेव्हा पडेल तेव्हा त्यातला कंटेंट त्याचं मन जिंकेलच, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी पण खूप इम्पॅक्टफुल असतात आणि खूप महत्वाच्या असतात. आणि त्याच्यात तुम्ही खूप जोरदार सिक्सर मारलेला आहे, त्याबद्दल तुमचंही खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तर आपल्याकडे इतके छान छान आपल्या समोर मंचावर लोक आहेत. द्वितीय आहे, नचिकेत आहे, अमृत आहे. या लोकांना तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण आता हा व्यासपीठ प्रश्न उत्तरांकरता खुला करूयात. मी येते, तुम्ही हात वर करा, मी येते. अच्छा. माझं नाव ओम आहे. नचिकेत काका, तुला या पुस्तकाची आयडिया कुठून मिळाली? आयडिया कुठून मिळाली? मी मगाशी म्हणतो ना रे की आयडिया अशी ती आली, मला आपोआप आली. आणि इन्स्पिरेशन कट्टा तू पॉडकास्ट ऐकतो का? मग तू ऐक, आणि त्याच्यात ज्या ज्या लोकांच्या गोष्टी आहेत, इथे भरपूर लोक आहेत माझे गेस्ट जे होते, त्याच्यातले बरेच लोक इकडे आलेले आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या ज्या गोष्टी होत्या, त्यांनी ज्या काय काम केलेत आणि त्याच्यातनं जी काय प्रेरणा मिळाली आहे, त्याच्यातनं ही गोष्ट सुचली. उपक्रमाविषयी थोडंसं बोलू शकतो? हो, नक्कीच. मी काय फार वाचक वेडा नव्हतो लहानपणापासून. इनफॅक्ट आय टू हेट बुक्स. त्याचं सगळं श्रेय मी माझ्या मोठ्या भावाला देतो. तो काय करायचा, माझ्या वाढदिवसाच्या काही दिवसाआधी माझ्या मित्रांना सक्त ताकीद द्यायचा फोन करून की अमृतच्या वाढदिवसाला कोणी भेटवस्तू म्हणून ते खेळणी आणि छान छान कपडे आणायचे नाही, आणायचं झालं तर फक्त पुस्तकं. So in short, I never enjoyed my birthdays. And surrounded with books, no toys to play, I got introduced to Harry Potter, Tenali Raman, Akbar Birbal, Vikram Vital, Alice in Wonderland, Robin Hood, Sherlock Holmes. पण म्हणजे मी म्हणणार नाही की I became a voracious reader. लहान मुलगा म्हणून आपल्याला छान छान चित्र हे आवडतात. 10वी नंतर असं काहीतरी घडलं की मी ह्याच्या सुट्ट्या चालू होत्या, समर वेकेशन, मी मजा करत होतो. तो परत आला माझ्याकडे आणि काहीतरी लपत होता, त्याचा हात मागे होता पाठीच्या, आणि तो बोलला की आता तू मोठा झालायस अमृत, तू नॉन फिक्शन वाचायला सुरुवात कर. मी म्हटलं ते काय असतं? मला वाटलं की लहान मुलांचे पुस्तक हे फक्त म्हणजे फिक्शन आणि फॅन्टसी हेच सर्वस्व आहे. नाही, तर शेकडो पुस्तकं आहेत बाहेर बाजारात, त्याच्यात कदाचित गोष्टी नसतील, पण यू विल गेट टू लर्न अ लॉट फ्रॉम दीज बुक्स. I said, then what was I doing for last 10 years in school? I was learning. Why learn again? And what he said, no, these things are not taught in schools and colleges. And that was the biggest shock of my life. आपण म्हणतो की शाळा हे विद्येचं मंदिर, शिक्षक हे सगळं आपल्याला शिकवतात, आणि मी लिटरली असं समजायचो. आणि तो बोला की नाही, मला माहित नाही का ते शिकवत नाहीत, पण तू हे पुस्तक घे. And that was my first self-help book of my life, or non-fiction, which was Rich Dad Poor Dad. आणि ते मी अक्षरशः 1.5 दिवसात संपवलं. आणि मी शाळेत जाऊन आमच्या प्रिन्सिपल मॅमशी भांडलो की मला 10 वर्षात तुम्ही पैशाचा काही उल्लेखही नाही. फॉरगेट अबाउट द प्रिन्सिपल्स ऑफ पॅसिव्ह इन्कम, ऍक्टिव्ह इन्कम. अँड आय हॅड डेव्हलप्ड सम रॉंग कन्सेप्शन्स अबाउट मनी. हे बिल गेट्स आणि शाहरुख खान, their brain is wired differently and hence they are rich. My brain is normally wired, so मी काय असं होणार नाही श्रीमंत वगैरे. आणि तिथून मी काय केलं, मला कळलं की 10 वर्षाचं शालेय शिक्षण महत्वाचं आहे, पण ते पूर्ण नाहीये. आणि मी स्वतःची एक 100 सेल्फ हेल्प पुस्तकांची यादी बनवली. मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, 5 AM क्लब, हाऊ टू थिंक, हाऊ टू विन फ्रेंड, थिंक अँड ग्रो, जे काय
सगळी 100 माझं पर्सनल करिक्युलम आणि झपाट्याने वाचायला लागलो. तिथून ती सुरुवात झाली आणि अशा काही गोष्टी घडल्या आयुष्यात. 3 स्टार्टअप्स फेल झाले, एक सुसायडल अटेम्प्ट झाला आणि एका पुस्तकाने माझं आयुष्य वाचवलं. आणि मग कळलं की पुस्तक परत परत आयुष्यात येते, तर पुस्तकाच्या भोवतीच काहीतरी करूया. आणि एकदा मित्रांनी मला, मी डिप्रेशनमध्ये होतो, कोणाशी बोलत नव्हतो, आणि एका मित्रांनी मला सिनेमाला बोलवलं, बाहुबली. तर आम्ही चित्रपटगृहात 15 मिनिटं आधी पोचलो. तर टाइमपास म्हणून काय करायचं, तर 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकाचं मी थोडक्यात त्याला ते 7 हॅबिट्स काय आहेत ठाक 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 तोंडी समजावून सांगितलं. तो एवढा इम्प्रेस झाला, तो बोला, अमृत तू जे समजावलंस ना, मला चक्क असं वाटतं की पुस्तक वाचलं, तू खूप यू आर अ ग्रेट एक्सप्लेनर, आणि तुला हे सगळे 7 हॅबिट कसे लक्षात राहिले रे? म्हटलं की मला सवय आहे असं काहीतरी नोट्स काढायची, जसं आपण अभ्यासाचे करतो तसं मी ह्याचं पण करतो, आणि माझ्याकडे भरपूर डायरीज आहेत नोट्सचे. बोला वाव, नेक्स्ट टाइम तू जेव्हा असं काही करशील ना, तर त्याचा फोटो, तुझ्या नोट्सचा फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवत जा, जेणेकरून तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. हे वाक्य आय थिंक माझ्या आयुष्यातलं म्हणतात इकिगाई, एक नावाचं पुस्तक आहे, रिझन टू वेक अप इन द मॉर्निंग. आय फाउंड माय इकिगाई ॲट बाहुबली थिएटर. जिथं तो बोला की माझ्या वाचनाचा फायदा दुसऱ्याला होईल, माझ्या मित्राला होईल. याच्यासारखं अजून श्रेष्ठ काम काय असू शकतं? आणि मला वाचत आवडतं, ते करता करता सगळ्यांचाच फायदा होईल. आणि तिथून ते घडलं. आणि मग मी व्हॉट्सअपवरती अक्षरशः तो सिनेमा अर्धवट सोडला, घरी गेलो, आणि एक आठवड्याभरात मी एक सारांश बनवला याचा, विंग्स ऑफ फायर, अग्निपंख, डॉक्टर कलामांचं, आणि 10 मित्रांना व्हॉट्सअपवर पाठवलं. म्हटलं की प्लीज वाचा, जर आवडलं तर मित्रांनाही द्या. आणि हा म्हणता एका आठवड्यात मला 1000 लोकांची रिक्वेस्ट आली, खूप छान आयडिया आहे. वाव, आणि Amazing. तिथून ते सुरू झालं, आणि आज 50 लाख लोक इथे आहेत. बापरे. तुम्ही जे म्हटलं की 50 लाख लोक जोडले गेले, तर ते कशा पद्धतीने, किंवा बुकलेट गाय या कॉन्सेप्टची सुरुवात कशी झाली हे आम्हाला कळलं, पण आता त्याचं काय स्वरूप आहे, किंवा त्याच्याने काय फरक पडतोय, किंवा तुमची जी मिशन आहे मेक इंडिया रीड, त्याच्याबद्दल पण थोडंसं सांगा ना. इथे खूप वाचक वर्ग आहे. अगदी जसं व्हॉट्सअपवरती लोक वाढत गेली, जवळजवळ 5 लाख लोक म्हणजे व्हॉट्सअपवर होते. चक्क माझं काम एवढं होतं, सकाळी 5 वाजता उठायचा, वेड्यासारखा व्यायाम करायचा, पुस्तक वाचायचं, सारांश बनवायचं, आणि त्या 5 लाख लोकांना ते मेसेज पाठवायचं मॅन्युअली. हेच माझं काम होतं. आणि मग एकदा मला मेसेज आला व्हॉट्सअपकडून, यू आर बॅन्ड फ्रॉम युजिंग व्हॉट्सअप. त्यांना वाटलं की मी काहीतरी चीप मार्केटिंग स्पॅमिंग करतोय, त्याचा नंबरच बॅन केला. मग मी माझे काही IT मित्रांची धाव घेतली आणि म्हटलं की अक्षरशः मी त्याच्या पाया पडलो. 3 स्टार्टअप्स फेल झालेत, माझ्याकडे तर फार पैसे नाही आहेत, आणि तुम्ही मला असं मदत कराल का? बुक समरी इज जस्ट अ टूल, द हायर पर्पज इज रिडिंग हॅबिट. वाचन संस्कृती पुन्हा रुजावी आपल्या तरुणांमध्ये, हे उद्देश आहे. बुक समरी इज अन एक्सक्यूज. आणि ते म्हणाले की अरे मी पण तुझ्या लिस्टमध्ये आहे, मलाही खूप आवडतं तुझे हे मेसेजेस, आम्ही करू. आणि एकही रुपये न घेता त्यांनी एक ॲप बनवला माझ्यासाठी एका आठवड्यात, तो अँड्रॉइड आणि ॲपलवरती, आणि तो आम्ही अपलोड केला. आणि आज 50 लाख लोक ते वाचतायत, अगदी विनामूल्य. तिथे कुठे जाहिराती नाही आहेत, कुठे सबस्क्रिप्शन फी नाही आहे, डोनेशन बटन नाही आहे, अक्षरशः फ्री आहे. आणि मग कुठेतरी भीती होते की हे सारांश वाचतील आणि पुस्तकं बाजूला राहतील, म्हणजे मेक इंडिया रीडच्या नावाखाली मेक इंडिया लेझी असं तर होत नाहीये. तर आय वॉज रॉंग. मला द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड यांच्याकडून पब्लिकेशनचं मेल आला की तू जेव्हा ह्या पुस्तकाचं सारांश बुकलेट ॲपवर टाकलंस, आमचं सेल भारतात 40% वाढला. दिस इज व्हॉट आय वॉन्ट. सो हे सगळं मी का करतो, तर माझा हा बिलीफ आहे की इफ आय एम नॉट रिडिंग आय एम नॉट चेंजिंग, अँड इफ आय एम नॉट चेंजिंग आय एम नॉट ग्रोईंग. अँड बिकॉज ऑफ दिस स्ट्रॉंग बिलीफ आय हॅव अ बर्निंग डिझायर टू कल्टिवेट रीडिंग हॅबिट अमंग्स द यूथ ऑफ इंडिया. आणि याचा फक्त सारांश बनवणं आणि बुकलेट ॲप हा एक भाग झाला. आता नुकतंच मागच्या आठवड्यात मला मुंबई पोलिसांकडनं फोन आला की तू असं काही येऊन आम्हाला काही सांगशील का इन्स्पिरेशनल रिडिंग हॅबिटबद्दल. सो असाही होत आलाय, जे प्लॅनचा भाग नव्हता. आणि मला जगभरातून निमंत्रणं येतात व्याख्यानासाठी, जिथे मी माझे एक्सपेरिमेंट्स, माझं वाचन, माझ्या वाचनाचा वेग वाढवलाय. इंग्रजीत तुझं पुस्तक वाचायला वेळ लागला मला, कारण मराठीत तर नॉर्मल रिडिंग स्पीड 200 शब्द पर मिनिट असतं. मी तो प्रॅक्टिस करून 1200 शब्द पर मिनिट वाढवलाय. आणि म्हणून मी
दिवसाला एक पुस्तक वाचतो निदान, जेव्हा लॉकडाऊन नसतं. लॉकडाऊनमुळे तर मला अक्षरशः अंगाला पुस्तकांचा वास येत होता. माझ्याकडे 4,000 पुस्तकं आहेत. आता ते अक्षरशः किचनमध्ये पण घुसखोरी झाली आणि टॉयलेटमध्ये पण पुस्तक आहेत माझी. तर येस, सजेशन वेल टेकन आणि याच्यावर मी नक्कीच विचार करेन. येस येस, थँक्यू सो मच. रिलेटेड एक प्रश्न की तुम्ही खूप सगळेजण जे आहात ते तरुण लोकांच्यासाठी काम करताय किंवा तुमचा ऑडियन्स आहे तो तरुण लोकांचा असं एक खूप मला वाटतंय. तर ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी, कारण मी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काम करते आणि आमचे वेगवेगळे प्रश्न असतात, आमचे वेगवेगळ्या समस्या आहेत किंवा लोकांना सांगणं, त्यांना समजावणं, ह्या सगळ्या बाबी आहेत. तर हाही एक ग्रुप तुमच्यामध्ये आहे की नाही? डेफिनेटली आहे. इनफॅक्ट सो मी टेक्स्ट समरी करायचो आधी आणि मग कळलं की जरी ते 20 मिनिटाची समरी असली तरी तेही वाचायला एक विल पॉवर लागते. वाचन जरी फिजिकल ऍक्टिव्हिटी नसली तरी एक विल पॉवर लागते. तर मला वाटतं विचार आला की आपण ऑडिओ समरीज देऊया आणि जे 60+ आहे ज्यांची दृष्टी आता वाचण्यासाठी योग्य नाहीये, तर 80% लोक माझे समरीज ऐकतात माझ्या आवाजात आणि ते आय थिंक माझ्या एक कॉन्ट्रीब्युशन टू द एल्डरली पीपल. आणि एकदा रात्री 11 वाजता मला एका तरुण मुलीचा फोन आला. अमृता, I love your voice. You speak so well. I listen to all your booklets. I wait for every Wednesday. Every Wednesday I release a summary. And the way you say bye-bye at the end of the summary, I love it. मला वाटलं रात्री 11 वाजता माझ्याबरोबर फ्लर्ट करते का? तर मी पण तिची खेचायची ठरवलं आणि म्हटलं की why do you always listen? बुकलेट ॲपमध्ये टेक्स्ट पण आहे. कधी ऐकत जा, कधी वाचत जा. You know what she said? She said, Amrut, I am blind. I can't read because I can't see. आणि अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला. माझ्या आईला जाऊन जवळजवळ 25 वर्ष झाली आणि तिने नेत्रदान केलं तिच्या मृत्यूनंतर. बट आय थिंक आय एम लकीयर दॅन माय मदर दॅट समबडी कॅन रीड बुक्स थ्रू माय आईज व्हाईल आय एम अलाइव्ह. व्हॉट एल्स कॅन आय फाइंड? तिसऱ्या पुस्तकाची काही आयडिया आहे? ऑलरेडी सुरुवात झालेली आहे लिहायला. क्या बात आहे. पुस्तकात म्हटलंय की पतंगाचं एक अॅनॉलॉजी आहे. पतंग उडवताना सुरुवातीला खूप त्रास होतो बघा, 2दा पडतं 3दा पडतं, पण एकदा ते आकाशात झेप घेतली की फक्त मांजाला खेळायचं असतं. तर तिसरं पुस्तक सहज होईल. म्हणजे ते आता असं असं सुरू आहे आपलं. क्या बात आहे. मला अमृतला प्रश्न आहे. तुझ्याकडे तू 4,000 पुस्तकं तुझ्या घरी तू एवढं वाचतोस तरी तू मराठी वाचत नाही. तर तू वाचत नाही म्हणजे तुझे जे फॉलोअर्स आहेत ते पण वाचत नसतील, तर का वाचत नाही आणि तुम्हाला त्याच्यात म्हणजे मराठीत काय यायला पाहिजे की जेणेकरून वाचक वर्ग परत मराठीकडे येईल? इथे पब्लिशर्स बसले आहेत, लेखक बसले आहेत, तर तू सगळ्यांना सांगू शकतोस. दुर्दैवानं माझं शिक्षण इंग्रजीत झालं, याचा मला खंत आहे, अभिमान नाही. तो कल इंग्रजीकडे जास्त आहे. असं नाही की मी अजिबात वाचत नाही, पण मी जेव्हा चेक केले की मोस्टली जे जुनं मराठी साहित्य आहे हे प्रवास वर्णन, कथा, फिक्शन याच्यावर जास्त आधारित होतं. बरेचसे जे वेस्टर्न बुक्स जे आलेत, स्टार्ट विथ वाय, मॉम हू सोल्ड हिज फरारी, हे मला जास्त रिलेटेबल वाटले. आणि आय थिंक तू आता ते तोडलंयस आणि माझं दृष्टिकोन बदललाय. जेव्हा मी ह्याचं पुस्तक वाचलं, लिटरली जे शब्द आता आहेत मी माझ्या व्याख्यानात बोलतो, मला असं वाटलं की हे माझे चोगलेत काय, नाही माझे शब्द अक्षरशः का मे बी पॉडकास्टवर बोललो असं आणि त्यातून तू घेतला असेल तर उत्तम. तर हे आता त्यांनी हा नवीन जो जॉनर तयार केला की सेल्फ हेल्पचे मेसेजेस थ्रू अ फिक्शनल स्टोरी. सो दिस इज आय थिंक अन आईस ब्रेकर. आणि ते तुझ्याकडून जर प्रेरणा घेऊन अजून मराठी लेखक आले तर आय थिंक यू विल बी द पायोनियर फॉर दिस. आणि मग मी नक्कीच अजून मराठी पुस्तकं वाचेन. मग मराठी पुस्तकांच्या समरी कधी सुरू होणार? तू ऐकू शकतोस स्टोरी टेलवर. आणि मला आवर्जून तुला सांगायचं वाटेल, अवधूत डोंगरेचं पुस्तक मी तुला दिलंय आणि त्याचा अनुवाद जर्मनमध्ये झालेला आहे. सो मराठीमध्ये सुद्धा खूप अफाट समकालीन साहित्य आहे. समकालीन म्हणजे कंटेम्पररी, जे तुला आवडेल. वी वुड लव्ह, म्हणजे सगळ्यांनाच मला वाटतं आवडेल त्याच्या आवाजात त्या समरीज ऐकायला मराठी पुस्तकांच्या. अजून काही प्रश्न आहेत तर ते आपण घेऊयात. मराठीत आता जसं मी म्हटलं की मला ते एकट्याचं काम नाही राहिले. इंग्रजीत मला कॉन्फिडन्स म्हणून मी केलं आणि मग पुण्याचे एक हिंदी टीचर आहे, त्यांनी पुढाकार घेतला आणि मी हिंदी सुरू केले.
हिंदी साहित्य जे प्रेमचंद आणि हरिवंशराय बच्चन यांचं साहित्य बुकलेटवर यायला सुरुवात झाली. तसंच मला आता तुमची मदत हवी आहे. हे सोशल स्टार्टअप आहे, कुठेही कमर्शियल ॲस्पिरेशन नसल्यामुळे मला सगळ्यांची साथ मिळाली तर मी नक्कीच रिजनल लँग्वेजेसमध्ये अजून करेन. इतक्या याच्यात तुम्ही पॉडकास्ट हा शब्द खूपदा ऐकला असेल, तर पॉडकास्टिंग म्हणजे नक्की काय, पॉडकास्ट कुठे ऐकायचे आणि स्वतःला पॉडकास्ट करायचं असेल तर काय करायचं, याच्याबद्दलचं पण आमचं अजून एक पुस्तक आहे, पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया. ते मी आणि उज्ज्वला बर्वे मॅडम आम्ही दोघांनी लिहिलेलं आहे आणि नीम ट्री पब्लिकेशननीच ते पब्लिश केलेलं आहे. ते पण नक्की विकत घ्या आणि ते पण वाचा, म्हणजे पॉडकास्ट बद्दल तुम्हाला माहिती मिळेल. हे नचिकेतचं दुसरं पुस्तक पॉडकास्टिंग, जे मी अजून वाचलं नाहीये पण नक्कीच वाचेन. आता अमृत मराठी वाचायला पण सुरू करा. हो, नक्कीच नक्कीच. अँड बाय द वे, दिस इज माय बुक, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स, नॉट रिटन बाय स्टीफन कॉवे, रिटन बाय बुकलेट गाय. तेही उपलब्ध आहे तुमच्यासाठी. तर एवढ्या सगळ्या पुस्तकांची माहिती मिळाली आहे. नक्की विकत घ्या, वाचा. आणि एक मी इथे सांगते की फक्त स्वतःचा विचार नका करू. जसं मी म्हटलं ना, पुस्तक प्रसादासारखं असतं, ते स्वतःही घ्या आणि दुसऱ्यांनाही वाटा. म्हणजे गिफ्ट देताना पुस्तकासारखं दुसरं बेस्ट गिफ्ट नाही. तर फक्त तुमच्याकरता नका घेऊन जाताना तुमच्या जवळच्या लोकांना गिफ्ट देण्याकरता पण पुस्तक घेऊन जा. अगदी हो ना. तू आता एक शब्द वापरलास, विकत घ्या, त्यावरून एक किस्सा सांगतो थोडक्यात. जसं मी म्हटलं की ऍप पूर्णपणे फ्री आहे आणि खर्च वाढत होते. 50 लाख लोक ऍप वापरतायत, तर मग सर्व्हर रेंट वाढत गेलेलं, महिन्याला 1 लाख बिल यायचं. काय करायचं? तर मी ह्याच्यावरच पुस्तक लिहिलं वाचनावरती आणि फेसबुकवर पोस्ट अपलोड केली, कारण लॉन्चसाठी पैसे नव्हते, की हे पुस्तक आहे 300 रुपयाचं, ज्यांना परवडतं त्यांनी घ्या. आणि माझ्याकडे असे बरेच गरजू मुलं मुली खेडेगावातून फोन करायचे की आम्हाला वाचन आवडतं रे, पण पैसे नाहीयेत विकत घ्यायला, मदत करशील का? आणि माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. पण आता माझ्याकडे उत्तर आहे, असं मी त्या पोस्टमध्ये म्हटलं. ज्यांना शक्य आहे त्यांनी विकत घ्या, ज्यांना शक्य नाहीये मी त्यांना पुस्तक विनामूल्य देईन. मला माझ्या 2-3 मित्राचे अचानक फोन आले, तू वेडायस का? इथे ऑलरेडी तू ऍप फ्री मध्ये देतोयस, आता तू पुस्तक पण फ्री मध्ये देतोयस, तू स्वतःला काय मदर टेरेसा समजतोस काय? म्हटलं फ्री कुठे देतो? मी म्हटलं ना, शक्य असेल तर घ्या. असं थोडी असतं, इंडिया आहे, सगळेच फ्री मध्ये मागतील बघ, आता ते काढून टाका, तिथं पोस्ट डिलीट कर. तर मी म्हटलं विचार थोडा 4 तास थांबूया, कमेंट्स बघूया, सगळीकडे फ्री 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 आला तर डिलीट करून टाकूया. आणि माहितीये काय झालं? 4 तासात माझ्या खात्यात किती पैसे आले असतील? 1.5 लाख रुपये. वाव. झालं काय? उलटच झालं. जी भीती होती मित्रांना तसं झालंच नाही. ज्यांना शक्य होतं, हू आर फ्रॉम वेल टू डू फॅमिलीज, फायनान्शियली साऊंड, दे सेड आय एम पेइंग यू money for 10 copies, you send me only 1, and remaining money you use it for those needy, passionate readers. Wow. Kindness is there in everybody, but we should be the first one to show kindness. तर वळूया आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे. सगळ्यात पहिले तर अमृत देशमुख मुंबईवरून एवढा मोठा प्रवास करून आलेत. एका फोनवर हो म्हटलं, मिठाईचा डब्बा घेऊन सुद्धा हो आणि पुणेकरांनी मुंबईकराला बोलवणं. तर याकरता तुमचे खूप खूप मनापासून आभार. त्यानंतर या पुस्तकाचे प्रकाशक नीम ट्री पब्लिकेशन आणि द्वितीया सोनवणेताई यांचे पण खूप खूप आभार की तुम्ही या पुस्तकावर विश्वास ठेवला आणि सातत्याने प्रयत्न करत आहात की ते पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. अक्षर उजळणी करणारे भंडारी मुद्रणालय यांचे पण खूप खूप आभार. मुद्रांकन ज्यांनी केलं प्रतिमा ऑफसेट यांचे आभार. त्याशिवाय निरंजन, मुक्ता, सचिन, सुजाता या सगळ्यांनी आपलं योगदान इथे दिलं. आणि तुम्ही सगळे जे इथे इतक्या आपुलकीने आले आहात, शनिवार असून संध्याकाळ असून तुमचा एवढा अमूल्य वेळ इथे तुम्ही आम्हाला दिला, त्याकरता तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. ते म्हणतात ना, लास्ट बट नॉट द लीस्ट, आपण जिथे बसलो आहोत ती वास्तू आपल्याला एका शब्दावर उपलब्ध करून दिली, त्याकरता भावार्थ या संस्थेचे खूप खूप आभार. आणि याशिवाय इथे या पुस्तकाला या स्टेजपर्यंत आणण्याकरता ज्याही लोकांचा थोडा, खूप, मोठा, लहान, भरपूर असं योगदान ज्यांचं पण आहे, त्या सगळ्यांचे इथे असतीलही नसतीलही त्या सगळ्यांचे मनापासून आभार. तर हे सांगून
झालं म्हणजे कार्यक्रमाची सांगता मी करते. शिवाय एक सांगते की खूप मी पाहत होते की सगळ्यांनी खूप फोटोज काढले इथे. तर आपण सगळे टेक सॅव्ही आहोत ना, ते फोटोज अपलोड करताना इन्स्टावर म्हणा, फेसबुकवर म्हणा, इथे बसलेल्या लोकांना टॅग करा. नचिकेत, अमृत, द्वितीयाताई, मी पण आहे, मला पण टॅग केलं तरी चालेल. आणि पॉडकास्ट ऐका, त्याच्यानंतर पुस्तक वाचा. पुस्तक उपलब्ध आहे. इवन 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स हे पण पुस्तक आपण इथे विक्रीकरता उपलब्ध करून दिलं आहे. शिवाय पॉडकास्टिंग ची दुनिया हे पण पुस्तक आहे. तर हे सगळे पुस्तकं घरी घेऊन जाताना घेऊन जा सोबत. आणि हे एवढं सांगून मी आजचा आपला कार्यक्रम संपला हे घोषित करते. धन्यवाद.